सम्मा सम्बुद्धो भगवान्। याचना याचना तो एक नहीं एक हाँ याचना याचना था। आराम से रहिए, फास्ट नहीं रहिए। यमहं वदामि तं वदेथ। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। बुद्धं शरणं गच्छामि। धम्मं शरणं गच्छामि। संघं शरणं गच्छामि। द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि। द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि। द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि। तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि। तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि। तृतीयंपि संघं शरणं गच्छामि। तिसरणागमनं सम्पूर्णं। पानातिपाता वेरमणि सिक्खापदं समाधियामि। अदिन्नादाना वेरमणि सिक्खापदं समाधियामि। कामेषु मिच्छाचारा वेरमणि सिक्खापदं समाधियामि। मुस्सावादा वेरमणि सिक्खापदं समाधियामि। सुरामेरयमज्जपमादठाना वेरमणि सिक्खापदं समाधियामि। तिसरनेन सद्धिं पंचशीलं धम्मं साधुकं सुरक्षितं कृत्वा अपमादेन सम्पादेथ।
साधु साधु साधु। बुद्धं नमामि धम्मं नमामि संघं नमामि। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। इतिपिसो भगवा अरहं सम्मा सम्बुद्धो विद्याचरणसम्पन्नो सुगतो लोकविदु अनुत्तरो पुरीसधम्मसारथि सत्ता देवमनुस्सानं बुद्धो भगवातिं स्वाखातो भगवता धम्मो सन्दिट्ठिको अकालिको एहिपासिको ओपनायिको पच्यतं वेदितव्यो विन्युहितिं सुपटिपन्नो भगवतो सावकसङ्गो उजुपटिपन्नो भगवतो सावकसङ्गो न्यायपटिपन्नो भगवतो सावकसङ्गो सामिचिपटिपन्नो भगवतो सावकसङ्गो यदिदं सत्तारे पुरेशयुगानि अट्टपुरेशपुग्गलम् एष भगवतो सावकसङ्गो आहुनय्यो पाहुनय् दक्षिणय्यो अञ्जलिकरणीयो अनुत्तरं पुण्यखेतं लोकसातिं वन्दामि चैत्यं सब्बं सब्बठानेषु पठिठितं शारीरिकधातु महाबोधि बुद्धरूपं सकलं सदा यस्य मूल्ये निसिन्नौ वा सब्बारि पत्तो सब्बन्युतं सत्ता वन्दे तं बोधिपादपम् इमे एते महाबोधि लोकनाथेन पूजिता अहं पीते नमस्सामि बोधिराजा नमस्तुते। करणीयमत्तकुशलेन यन्तं सन्तं पदं अभिसमे च सक्को उजो च सुजो च सुवचो च समुदु अनतिमानि सन्तु सको च सुभरो च अपकिच्चो च सल्लहुकवन्ति सन्तीन्द्रियो च निपको च अपगब्बो कुलेषु अनुनुगिद्धो न च खुदं समाचरे किञ्चि येन विन्युपरे उपवदेयुं सुखिनौ वा केमिनो हन्तु सब्बे सत्ता भवन्तु सुखितत्तम् एकेञ्चिपानभूतत्ति तसा वा तावरा वा अनवशेषं दीघा वा ए महन्ता वा मज्जिमा रसकानुकतुलं दिट्ठा वा एव अदिट्ठा ए च दूरे वसन्ति अविदूरे भूता वा सम्भवेसि वा सब्बे सत्ता भवन्तु सुखितत्तं न परो परं निकुबेत नातिमन्येत कथचिनं कञ्चि व्यारोसनापटिगसंज्ञा नान्यमन्यस्य दुःखमिच्छय्यं माता यथा नियं पुत्रम् आयुषा एकपुत्रं मनुरक्यम् एवंपि सर्वभूतेषु मानसं भावये अपरिमाणं मेतं च सर्वलोकस्मि मानसं भावये अपरिमाणम् ऊर्ध्वं अधो च तिर्यं च असंबाधं अवेरं असपत्तं तिष्ठं चरं निसिन्नौ वा शयानो वा यावतस्य विगतमिदम् एतं सतिं अधिष्ठेय ब्रह्ममेतं विहारम् इदमाहु दिष्ठिं च अनुपगम्यशीलवादस्सनेन सम्पन्नो कामेषु विनयगेदं नहि जादुगव्यसेयं पुनरेतिति साधु साधु साधु। श्रद्धावंत उपासक उपासिकांनो, आपण यासाठी वंदना वाढवली नाही, कारण वंदना जर वाढवली तर आपल्याकडे टाईम कमी आहे आणि आपल्याला जास्तीत जास्त लोकांना धम्म सांगण्याची वेळ मिळावी यासाठीच जास्त सूत्रपठन केले नाही. नाहीतर असं होईल की भंतीने सूत्रच घेतले नाहीत, आहे की नाही. तर आपण जास्तीत प्रमाणामध्ये धम्मश्रवण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. बघा, बुद्ध म्हणतात धम्मश्रवण केल्यामुळे अनेक फायदे होतात.
पहिला फायदा आहे की जी गोष्ट आपण ऐकली नाही आहे ती गोष्ट आपल्याला ऐकायला भेटते. दुसरा फायदा आहे की जी गोष्ट ऐकलेली असते ती स्पष्ट होते, समजते. आणि तिसरा फायदा होते तर त्या तिसऱ्या फायद्याने काय होते, वारंवार जेव्हा आपण ऐकतो त्याने काय होते, ऐकण्याची प्रज्ञा प्राप्त होते माणसाला, श्रुतमय प्रज्ञा. तर ऐकल्यामुळे, धम्म ऐकल्यामुळे ह्या 3 गोष्टीचा माणसाला फायदा होते. तर आपण जेव्हा सूत्र पठण करतो तर पहिली गोष्ट हे सूत्रपठण मराठीत नाहीत, आहेत पालीमध्ये. आपण किती पठण जर केले आपल्याला समजेल का, आपण काय म्हटलं ते नाही समजणार. तर त्यासाठी बुद्धाने सांगितलं की तुम्ही ज्या काही राज्यात गेले तर त्या राज्याच्या बोली भाषेमध्ये तुम्ही त्यांना समजावून सांगा. आपली मराठी भाषा काय, आता महाराष्ट्राची मराठी भाषा आहे, तस उपदेश कशात करायचा आहे, मराठीमध्ये. आणि हे जे बुद्धाचा उपदेश आहे तर हे कोण्या भाषेत आहे, पाली भाषेत. आपली बोली भाषा आहे का, नाही. आपण जर पठण करत बसलो आपल्याला समजेल का, नाही. तर म्हणून आपल्यासाठी फायद्याची गोष्ट ही आहे की त्याचा अर्थ माहीत होणं आवश्यक आहे. अर्थ माहीत जर झाला तरच आपला फायदा होईल, नाहीतर फायदा होईल का, नाही. या कारणामुळे पठण कमी, उपदेश जास्त करण्यासाठी पठण कमी केलेलं आहे. तर आपल्या घरी जेव्हा आपण पूजा करतो, विधी घेतो, तर त्याचा आपल्याला अर्थ माहीत असणं फार आवश्यक आहे. आपण जेव्हा अर्थसहित जेव्हा आपण परित्राण पाठ करतो किंवा धम्म ऐकतो तर त्याचे आपल्याला फायदे होतात. पण आपण आपल्या घरी पूजापाठ करतो तर त्या पूजापाठ केल्यामुळे आपला त्याचा अर्थच जर माहीत नसेल की आपण कशासाठी घेत आहोत तर तो परित्राण पाठ आपल्याला काय होईल, लाभदायक राहणार नाही. पण म्हणून बुद्ध म्हणतात की जेव्हा आपल्या घरी पूजा असते, परित्राण पाठ आपण करतो तर त्या परित्राण काय, सब दुःख विनाशाय. आपण हे जे परित्राण पाठ करतोय तर कशासाठी, आपल्यामध्ये जितके काही दुःख आहेत ते काय करायसाठी, नष्ट करण्यासाठी. त्याचप्रमाणे दुसरा अर्थ आहे सब संपत्ती सिद्धिया. आपल्याकडे जी संपत्ती नाही आहे ती संपत्ती वाढवण्यासाठी. संपत्ती एकच प्रकारची आहे का, अनेक प्रकारची संपत्ती आहे. ती अनेक प्रकारची संपत्ती आपल्यामध्ये वाढण्यासाठी. त्याच्यात मग दुसरी संपत्ती महत्त्वाची काय आपल्याला, गरिबी. हे गरिबी आपल्यातून निघून गेली पाहिजे, आपण श्रीमंत झालो पाहिजे, यासाठी ही पूजा पाठ असते. सब भय विनाशाय. बघा नाना प्रकारच्या लोकांना भय आहेत की नाहीत, खूप भय आहेत. एक प्रकारचं भय आहे का, आपण कधी कधी धम्माचं आचरण कशामुळे करतो, अन्य लोक कशाचं आचरण करतात, भीतीमुळे. मी जर याची पूजा केली नाही, पाती केली नाही तर मला शाप लागेल, या भीतीपोटी सुद्धा काय करतात लोक, पूजापाठ करतात. तर या सर्व पण माणसातून म्हणजे जितकी भीती आहे मनामध्ये ती सर्व भय नष्ट होण्यासाठी भीती. त्याच्यानंतर काय, आपल्यामध्ये काय, सुख प्राप्त झालं पाहिजे. आता बघा प्रत्येक व्यक्ती आहे, कोणा वाटते का दुःखी झालं पाहिजे म्हणून, दुःखी व्यक्तीला पाहिजे की सुख पाहिजे, आणि सुखी व्यक्तीला पाहिजे की नाही मला सुख पाहिजे. कोणत्या व्यक्तीला म्हणलं तुला दुःख पाहिजे का म्हणेल का, होकार देईल का, नाही. एखादा सब रोग विनाश आहे तर एवढ्याच थांबतो का आपण, नाही. तर हे परित्राण पाठ सर्व रोग, प्रत्येक व्यक्तीला वाटते का मला रोग आला पाहिजे, प्रत्येक व्यक्तीला वाटते की माझ्यातून रोग नष्ट झाला पाहिजे. रोगाची आशा आहे का, सर्दी जर येईल तर बघा काय म्हणतो, अरे बापरे तर बल झालं ना आता, आहे की नाही, परेशान होऊन जातो की नाही. म्हणजे रोग थोडासाही, कोणताही रोग नाही आपल्याला प्रिय नाही आहे, अप्रिय आहे. तर आपल्याला कोणत्याही प्रकारचा रोग नाही झाला पाहिजे. रोग एक प्रकारचे आहेत का, अनेक प्रकारचे रोग आहेत. तर मोठे मोठे रोग की जे रोग आपल्याला मृत्यूपर्यंत घेऊन जाईल असे रोग नाही झाले पाहिजे. तर हे उद्देश आहे आपल्या घरी पूजा करण्यासाठी. मग आपण जेव्हा हे करतो तर ह्या सर्व गोष्टी करण्यासाठी आपण कोणाला आमंत्रित करतो, भिक्षूला, भंतेंना आमंत्रण करतो की भंते हे एवढे कारण आहेत
आता आम्ही जे आमच्या घरी जे पूजाविधी घेत आहोत, परित्राण पाठ करत आहोत, तर एवढे कारण आहेत आमच्या घरी घेण्यासाठी, तर म्हणते आमच्या घरी हे कारण नष्ट व्हावे, त्यासाठी आमच्या घरी काय सदैव आमच्या प्रकारचं काय मंगल व्हावं, अमंगल होऊ नये, सदैव लाभ व्हावा, हानी होऊ नये, रोग वाढू नये, रोग नष्ट व्हावे, संपत्ती नष्ट होऊ नये, संपत्ती वाढवावी. तर या सर्व गोष्टींनी युक्त आपण काय केलं पाहिजे, परित्राण पाठ केला पाहिजे. आता बघा काय काय घरी जर एखादी बिमार पडत, लोक म्हणतात भंतेजी आता काही घरं म्हणतात की नाही, काय आता घरी आमच्या घरी बिमार व्यक्ती आहे, अरे त्यासाठी तर धम्म आहे. आता डॉक्टर आले आणि त्याला जर म्हटलं डॉक्टर साहेब आमच्याकडे बिमार आहेत की नाही, आता काय आम्ही दवाई घेत नाही, पुढच्या बारेला या, असं होईल का? अरे बाबा तू बिमार आहेस आणि भंतेजी सुद्धा आलेले आहे, तर त्यासाठी पटकन तू कर ना. आता काय म्हणतात भंतेजी आम्ही बिमार आहोत, पुढच्या बारेला या. जी संधी आली ती संधीसुद्धा निघून जाते. म्हणून आपण हे जे असं याला बुद्ध आळस म्हणतात. आपल्याकडे संधी आली त्या संधीचा आपण फायदा घेत नाही. का फायदा घेत नाही? आपल्याला ती गोष्ट माहीत नाही. जेव्हा तुम्हाला माहीत असली की अरे बाबा भंतेजी डॉक्टर चालून आले की नाही, चालून आले तर आपल्याला काय आपलं की डॉक्टर साहेब आमच्याकडे पेशंट आहे बघा बरं यांना, तर ही गोष्ट आपल्याला काय केली पाहिजे, समजली पाहिजे. तर त्यामुळे काय होते, आपला लाभ होतो. नाहीतर बघा आपल्याकडे किती प्रकारे संधी आहेत. बुद्ध म्हणतात माता पितू उपठान. ही संधी कधी होते, आई वडिलांची सेवा करण्याचं कधी समजते, जेव्हा तुम्ही प्रवचन ऐकलंच नाही, उपदेश ऐकला नाही, किंवा तुम्ही बुद्धांचे जे काही उपदेश आहेत ते उपदेश ऐकलेच नाही, तर आपल्याला समजेल का बरं? कोणी कोणाची सेवा करेल का? कोणीच कोणाची करणार नाही. पण जेव्हा सेवाभाव समजला तर बुद्धांनी सांगितलं, काय सांगलं बुद्ध म्हणतात, माता पितू उपठानं. उपासकानो तुम्ही तुमच्या आईवडिलांची सेवा करा. आईवडिलांची सेवा करा म्हणजे आईवडिलांची पूजा करा. आता पूजा करा म्हणजे काय, असं फुलं मिले टाकणे नाही. आईवडिलांची पूजा करा म्हणजे काय करणे, आईची ज्या ज्या गोष्टी आईवडिला लागतात त्या त्या गोष्टी ते पुरवल्या पाहिजे. मग किती गोष्टी आवश्यक आहेत, जेवण आहे वेळेवर तुम्ही जेवण द्या आईवडिलांना, पाणी पिण्यासाठी वेळेवर द्या, बिमार पडला त्यांना वेळेवर दवाखान्यात घेऊन जा, वेळेवर त्यांना कपडे वगैरे द्या. ज्या ज्या गोष्टी त्यांना लागतात त्या त्या गोष्टी तुम्ही द्या. आता एखादा व्यक्ती जर कंटिन्यू सकाळ संध्याकाळ नुसती पूजाच करत बसला आणि आईवडिलांची सेवाच केली नाही, ती पूजा सार्थक करणारी आहे का? नाही. त्या पूजा तुम्ही किती रात्रंदिवस जर केल्या तर ते पूजा काही फायद्याच्या नाहीत, त्यांनी कोणत्याही प्रकारचा तुमचा लाभ होणार नाही. म्हणून बुद्ध सांगतात काय, माता पितू उपठान, आई वडिलांची सेवा करा. नंतर काय करा, आई वडिलांकडून दान पुण्य करून घ्या. आता बघा लहानपणापासून आपल्याला आई वडील प्रत्येक गोष्टी येतात की नाही, त्याच्यामुळे त्यांना दान पुण्य करण्याची संधीच मिळत नाही. आणि म्हणून बुद्ध म्हणतात की जेव्हा तुमच्याकडे नोकरी लागते, पैसा येते, तर तेव्हा तुमची या गोष्टीने सेवा करा. भिक्षूंना बोलवा, त्याच्या हाताने भिक्षूला भोजन दान द्या, त्यांच्या नावाने चिवर दान द्या, त्यांच्या नावाने अर्थदान द्या, त्यांना भंतीजी आणून त्यांना प्रवचन ऐकू द्या. याला सुद्धा एक प्रकारची सेवा म्हणतात, आध्यात्मिक आणि बाह्य. तर अशी सेवा केली तर बुद्ध म्हणतात त्याला काय म्हणतात, माता पितू उपठानं, तर त्याला लाभ होईल. बुद्ध म्हणतात आता बघा काही लोक नाना प्रकारची पूजा करतात की नाही, पण खरंच आईवडिलांची पूजा करतात का ते व्यक्ती? मी बरेच पाहतो, खूप मोठे मोठे लोक आहेत आईवडील मातांना त्या याच्यात नेऊन टाकतात आश्रमामध्ये. संपत्ती येईल का हो? नाही. आईवडील म्हणतील काय माझे मुलं सुखी हो म्हणून? कधीच म्हणणार नाहीत. म्हणून जेव्हा आपण ह्या गोष्टी करतो तर तेव्हा समजायला पाहिजे. म्हणून बुद्ध म्हणतात की ज्या परिवारामध्ये आईवडिलांची सेवा होत नाही त्या परिवारामध्ये चांगले संतती प्राप्त होत नाही. सर्वात मोठा लाभ. हानी काय? कोणा वाटते की नाही माझं पोरगं मोठं झालं पाहिजे, त्याने नाव कमावलं पाहिजे, म्हटलं पाहिजे वा कोणाचा पोरगा आहे. तर बुद्ध म्हणतात की जो व्यक्ती आपल्या आईवडिलांची सेवा करत नाही तर त्या परिवारामध्ये चांगला व्यक्ती उत्पन्न होत नाही. दुसरा लाभ, त्या परिवारामध्ये लाभ होत नाही, सदैव त्याची हानीच होत राहते.
बघा काय काय लोकांना 1-1 लाख रुपये पेमेंट आहे बरं, आईवडिलांची सेवा करत नाहीत ना, ते महिनाभरही पुरत नाही. अरे मग ते संपला का पेमेंट, जमला, मग उधारी मागते, दे रे बाबा मग ते थोडंफार पेमेंट झाला की देतो. त्याच्यानंतर बघा आईवडिलांची सेवा नाही केल्यामुळे त्यांना मोठे मोठे रोग उत्पन्न होतात, रोग लागतात त्यांना, आहे की नाही. आला का दवाखान्यात, चला लगेच चला, नाना प्रकारचे त्याला काय करतात, रोग त्याच्यावर आक्रमण करतात. त्याच्यानंतर त्याची संतती चांगली निघत नाही, तर बघा मग किती परेशान होईल. नंतरची गोष्ट आहे की त्यांना सुखाने झोपसुद्धा लागत नाही. प्रत्येक व्यक्तीला वाटते ना की कमीत कमी बाबा काही असो का नसो पण सुखाने झोप लागली पाहिजे. लागते का, सुखाने झोप लागत नाही. बघा काय काय लोक गोळ्या खाऊन झोपतात करून, आहे की नाही. मग त्यासाठी काय करते, कुत्र्याला पोसते. हां मग बघा, मग कुत्र बघा आईवडिलांची सेवा करत नाही पण करते कुणाची, कुत्र्याची करते. बघा त्याला पट्टा बांधते, बस चालला ना, त्याला माहीत आहे आता संडास करणार कुत्रं, बस सोडते लग्या, लवकर उठा लागेल, कुत्र्याला न्यायचा, नेतात फिरायला लग्या. आपण पाहिलं की नाही, सकाळ घेते की पट्टा घेता की निघले कुत्र्याला घेऊन लग्या. त्या कुत्र्याला वेळेवर जेवण देतात, सर्व देतात. पण बघा आई वडिलांची सेवा, असं वाटतं का त्यांना की माझी आई लय दिवस झाले बा घरी आहे, चला आपण फिरायला नेऊ, त्याला लाज वाटते, लोक मला काय म्हणतील. जे चांगली गोष्ट आहे ते मनात येण्यासाठी त्यामध्ये काय होते, लज्जा निर्माण होते की मी जर माझ्या आईवडिलांना जर फिरायला जर घेऊन गेलो, लोक मला काय म्हणतील. पण याच्याकडे लक्ष येत नाही, मी जर माझ्या आईवडिलांची सेवा नाही केली तर मला लोक काय करतील, काय म्हणतील, याच्याकडे लक्ष आहे का. तिथे लज्जा वाटते का आपल्याला, तिथे वाटत नाही. पण जर त्यांना सेवा करायलो आहे की नाही, त्या देखता ह्या गोष्टी करायलो, तर त्यांना काय होते, एक लज्जा होत, म्हणजे सेवेचा भाव. बघा बुद्ध काळामध्ये असं एक नवीन लग्न झालं, तर लग्न झाल्यानंतर आली ना नवीन सून. आता नवीन सून कसे, नवीन नवरी असते, आपलं दाखवलं रूप तिनं दाखवलं, तर मग तिला असं वाटलं की अरे सासूला आपण काय केलं पाहिजे, घराच्या बाहेर काढलं पाहिजे. मग तिने काय करायची ना, कारणं करायची, आलं तर काय करायची, थंडगार की नाही शिळे कुटके द्यायची तिला जेवायला, आणि लगेच चावलात काय म्हणायची की अरे बापा किती कडक आहेत भाकरी, आहे की नाही, लगेच काय करायची, गरम गरम आणून द्यायची, ते लगेच काढायची आणि गरम द्यायची. लगेच म्हणायची अरे इतकी गरम भाकर का, ते लोकांना जर सांगायची बघा माझी सासू काय आताच म्हणते शिळे कुटके दिले, आणि आताच काय म्हणाली एवढी गरम पोळी दिली की नाही. नंतरची काय करायची, आंघोळीचं पाणीसुद्धा पहिले की नाही थंडगार द्यायची पाणी, ते पाहिलं हात की अरे बाबा लई थंड पाणी दिलं, लगेच म्हणायची, लगेच काही थंड पाणी करायची, गरम उकळतं पाणी आणून ठेवायची, लगेच टाकलं म्हणायची अरे बापा इतकं गरम का, लोकांना सांगायची बघा म्हणजे की नाही. असं करता करता तिने खूप दिवस केले. मग तिने आपल्या पतीला सांग की बघ तुझी आई काय बरोबर राही नाही की नाही, वाटलंच तर मला खोटं वाटते का तर जवळपासच्या लोकांना विचार, मी जे करतो त्या विरुद्ध सांगते. आता त्याचा आईवर थोडंसं आसक्त होता की नाही, आईवर प्रेम होतं, कारण वडील लवकरच मरण पावले. तर पुढे चालवून काय करता, मग तो रोजचा रोज घरी आला तो कामावून, तो हेच तिच्या कानात भरायची, बघ तुझी आई चांगली राहिली की नाही. असं करता करता काय झालं, त्याला एक पोरगं झालं, 7-8 वर्षाचं पोरगं झालं. तर मग तिने सांगलं की बघ आता तुझ्या आईचं लय झालं आहे की नाही, एक तर तू तुझ्या आईला काढ घराच्या बाहेर, नाहीतर मी जातो. असं सांगा कोणाकडे जाते माणूस, बायको प्रिय आहे ना सर्वात, आईपेक्षा कोण आहे, पत्नी प्रिय आहे पुरुषांसाठी. पण धार्मिक जर नसेल तर आई प्रिय नाही. धार्मिक असेल, त्याला धम्म माहीत असेल तर आई प्रिय. काय म्हणेल की बघ आता आईवडिलांसाठी मी एक आवश्यक आहो, तिला चालता येत आहे, उठता येत नाही, बसता येत नाही आहे, पण तुला तर सर्व येते की नाही, तू चालू शकतो, उठू शकतो आहे की नाही. पण आता मला आईची खूप आवश्यकता आहे. माझी आई मला एक, मी त्या आईचा काय आधार आहे. त्याच्यामुळे काय की बाबा तू जाऊ शकतो आहे की नाही. कोण व्यक्ती म्हणेल की ज्या व्यक्तीला धम्म माहीत आहे, ज्या व्यक्तीला बुद्धांनी सांगलं माता पितू पठण, आईवडिलांची सेवा करा, म्हणून तो काय करतो. बुद्ध म्हणतात की जो व्यक्ती आईवडिलांची सेवा करतो. आता आपण म्हणतो की माझं मंगल झालं पाहिजे, मग तर बुद्ध 38 मंगलामध्ये हे मंगल सांगतात, जर तुम्हाला जर तुमचं मंगल करायचं असेल तर आईवडिलांची सेवा करा, हेच मंगल आहे तुमच्यासाठी. मग तो यारे माझं तर नुकसान करून घ्यायचं आहे का, मला माझं मंगल करायचं आहे, म्हणून तो म्हणतो की नाही मला आईवडिलांची सेवा केली पाहिजे. पण धम्मच ऐकलं नाही, माहीत नाही, तर काय करेल, नाही मला माझी आई प्रिय आहे का पत्नी प्रिय आहे. पण त्याने वारंवार काय केलं, आपल्या आले कामावून की लगेच त्याच्या आईची
सांगायचं बा तुझी आई अशीच आहे, तुझी अशीच आहे, माझ्यासोबत रोज झगडा करते, जे दिलं ते दुसरं सांगते. बघ जवळपासच्या विचारून पाय. तर जवळपासचे म्हणले हो बा ते तुझी पत्नी म्हणते की नाही ते बरोबर आहे. मग हिने डायरेक्ट म्हणे एक तर तुझ्या आईला तू ठेव, नाहीतर मला तर ठेव, एक नाही तू जर ती आईला जर काढून दिलं नाही तर मी माझ्या आईवडिलाच्या घरी जाईल. मग म्हणे बरं ठीक आहे. आता आला मग काय करू, असं दाखव म्हणे की हिला एखाद्या पाहुण्याच्या घरी नेऊन सोडत आहोत. रस्त्यामध्ये खड्डा खत आणि त्या खड्ड्यात तिला टाक आणि सबल त्या डोक्यावर मार, तसंच तिला पुरून घेऊन ये. तर झाली प्लॅनिंग. तिचा छोटा पोरगा होता, धार्मिक होता. तिला वाटतं अरे माझा बाप काय महापाप करायला नाही, माझी पापी नाही आहे, माझ्या वडिलाला केलं तर हा जर केलं तर कुठे जाणार हा व्यक्ती, महानरकामध्ये. एखाद्या व्यक्तीने आपल्या आईची जर हत्या जर केली किंवा वडिलाची हत्या केली तर तो 1 कल्पापर्यंत नरकात जातो. मग त्यांनी दानपुण्य कितीही करो. जसं बघा आपण एखादं पूर्ण पोटभर जेवलो आणि पोटभर जेवल्यानंतर आपल्या जर जेवणामध्ये केस जर गेला तर काय करतो आपण, पूर्ण उलटतो. की एखादी माशी वगैरे जर गेली तर काय करतो, उलटून टाकतो. ते पूर्णच थोडंसं तरी ठेवतो का आपण, नाही. तशाच प्रकारचं जर आपण आईवडिलाची हत्या जर केली, त्याची सेवा केली नाही, आपल्या कारणाने जर ती मृत्यू जर पावली तर आपण कितीही केलेलं पुण्य एका क्षणात बाहेर पडते. याच्यानंतर कितीही प्रकारे रात्र दिवस जरी दान केलं त्याचा उपयोग नाही, त्याचं पुण्य तुम्हाला थोडंसंही मिळणार नाही. तर तो काय म्हणे अरे माझी आई काय पापी नाही आणि माझ्या बापाला आपल्या आईची हत्या करायला लावा. अरे हे जर केलं तर हे दोघे मिळाल्यानंतर महानरकात जाणार आहेत 1 कल्पापर्यंत. 1 कल्प जसं आपण एक उदाहरण घेऊ, जशी तुम्ही नदीचा उगम पाहिला की नाही, आणि कुठे मिळते, समुद्राला. या नदीमध्ये वाळू किती आहे मोजते का कोणी, त्या नदीतली 1 कण जर काढला आणि सांगितला 1 कण काढायचा 1 वर्ष, दुसरा कण काढायचा दुसरं वर्ष, असं करता करता बुद्ध म्हणतात की त्या अख्ख्या नदीतली वाळू संपून जाईल. 1 कल्प संपत नाही, इतका दीर्घ कल्प असते. तर असा व्यक्ती मरण पावलात कुठं जाते, 1 कल्पापर्यंत नरकात जाते. जर आईवडिलांची कंटिन्यू सेवा केली, मरण पावल्यानंतर तो कुठं जाते, मरण पावल्यानंतर ब्रह्मलोकात जाते. मग ब्रह्मलोकाचं आयुष्य किती आहे, 1 कल्प. 1 कल्प ते देवलोकामधचं ब्रह्मामधून 1 कल्प सुख अनुभव करते. आणि जर आईवडिलांना हत्या केली तर मरण पावल्यानंतर कुठं 1 कल्पमध्ये नरकात तो दुःख अनुभव करते. तर काय म्हणतो तो की अरे माझी आई माझ्या बापाकडून हत्या करून घेऊन काय करते, माझ्या बापाला असं वाटते की नरकात पाठवायचा 100% प्लॅन केला, पण त्याला वाटते की मी समजदार आहो ना, मी कशी हत्या करू देणार. म्हणून वडिलांना न माहीत होता त्या गाडीत जाऊन बसते आणि लोकांना सांगते की मी माझ्या आईला पाहुण्याच्या घरी वाटायला आलो. सांगून जावं लागेल ना, नाही तर की बा तुझी आई कुठे गेली. गाडीत बसते जाते तर ते खड्डा खतू लागते आईला मारायसाठी. तर हा उतरते आणि पुढे खड्डा खतू लागते. तर ते पाहते अरे ते अर्धा खड्डा झाला की नाही, मग ते घाईमध्ये खड्डा खते. तर याचं पोरगं उठते त्या पलीकडे खड्डा करत बसते. ते उडते, ते म्हणते अरे तू कधी आला, ते म्हणते अशा प्रकार आलो. मग ते म्हणते, ते पोरगं विचारते पिताजी हे कशासाठी करत आ, लोकांना सांगलं काय तुम्ही की पाहुण्याच्या घरी आलो, इथं काय करायला तुम्ही. ते म्हणते अरे बघ म्हणते माझी आई की नाही म्हणते लई त्रास द्यायला म्हणते की नाही, त्याच्यामुळे म्हणते तुझ्या आईने काय सांगितलं की पाहुण्याचं नाटक करायचं, तिला पूर्ण न्यायचं, खड्डा खदायचा, त्या खड्ड्यात टाकायचं, सबल मारायची, लवकर मेली पाहिजे म्हणून डोक्यामध्ये पुरून घरून यायचं. ते म्हणते यासाठी तुम्ही खड्डा करायला का, ते म्हणते ठीक आहे. मग ते पोरा म्हणते अरे बाळा आता तू तर मी खड्डा करायचं सांगायला, तू कशासाठी खड्डा करायला. तो म्हणे पिताजी आपली परंपरा तर चालू ठेवायला लागेल की नाही. परंपरा म्हणलं की बघ घामाच आला त्याला अरे म्हणजे मी तुझ्यावर किती प्रेम करतो आहे की नाही, तुला काही कमी पडू देतो का. आणि माझ्या देखता म्हणतोस आहे की नाही की हे कोणासाठी खड्डा आहे, तुझ्यासाठी करत आहो मी. तर त्याला वाटते की अरे एवढाच आहे आणि आता त्याच्यात ही भावना आहे, हां तर पुढे चालून तर आपलं काही खरंच नाही. म्हणून ते म्हणते की अरे बाळा असं काय करतोस तो की नाही, मी तुला कोणाकडची कमी केली का, माझ्याविषयी तुझ्यामध्ये असा एवढा राग कसा काय.
मी तुझ्यावर किती प्रेम करतो, आहे की नाही, आणि तू इतकं करूनसुद्धा मला मारायचा प्रयत्न करतो. असं केल्यानंतर बाळ म्हणतो की पिताजी, तुम्ही माझ्यावर इतकं प्रेम करता की नाही, मग तुमच्या आईने तुमच्यावर एवढंच प्रेम केलं असेल ना. इतकं प्रेम करून तुम्ही तिला काय द्याले, शेवटी मृत्यू द्याले ना. मग तुमच्या आईनं तुमच्यासाठी किती केलं, पण तरी तुम्ही त्या गोष्टी करत आहात. तर मग ठीक आहे ना, आपली परंपरा चालू. मग मग मी तुमच्यासाठी आताच खड्डा करून ठेवायलो सुरुवातीपासूनच. तुम्ही तुमच्या आईला मारल्यानंतर जेव्हा तुम्ही म्हातारे असाल, म्हातारे मी तुम्हाला असंच खड्ड्यात टाकणार. तर त्याला वाटलं हे काय बरोबर नाही बा, हे आताच डायरेक्ट तोंडावरच सांगायलं, आहे की नाही. आपण जर केलं तर हे आपलं 100% करणार आहे, आणि डायरेक्ट म्हणून दाखवायला की हे परंपरा चालू ठेवू, तुम्ही तुमच्या आईला मारा, मी तुम्हाला मारतो. तर त्याला वाटलं हे काय बरोबर नाही. इतकं प्रेम करणारा व्यक्ती आपल्याला जर मारतो म्हणला डायरेक्ट तोंडावर, तर सांगा किती भीती येईल माणसाला, करेल का. तर जेव्हा वापस येते, वापस आल्या करते, अरे म्हणते तुला सांगितलं होतं की नेऊन टाका की नाही. कसं काढलं, तिच्यावर काय करते, ती राग काढते. कोणावर, आपल्या पतीवर. तर ते म्हणते बाळा काय करू, काय नाम, तिला चांगले झोडपे दे म्हणते, आता बाकी काही नाही. ठीक आहे म्हणते. जेव्हा म्हणते की अरे हिला कशाला आणलं म्हणते तो, आहे की नाही, मग त्यालाच आपल्या पतीला ती झगडा कराते. मग बाळानं सांगलं असते काय करायचं ते, तिला चांगले झोडपे देते. मग जवळच्या बाया म्हणतात ना, पकडायला येतात ना धरायला, मग ते दुसऱ्याच्या घरी, तू माझ्या डोळ्यासमोर राहू नको म्हणते आता, आहे की नाही. दुसऱ्या घरात ते मग ते म्हणते बाळा आता तर माईला मारलं म्हणते तुया, आता काय करायचं, आता सांग म्हणते की मी दुसरी बायको करायला चाललो आता, आहे की नाही. काय करायला चाललो, दुसरी बायको. मग आला करते ना, सांगते बा ठीक आहे तू आली तर नाही आली, आहे की नाही, आता मी दुसरी बायको करायला चाललो. त्या बाह्या तिला सांगतात, अरे म्हणतात की बघ तुझा नवरा दुसरी बायको करायला चाललेला आहे, आता तुझं संपलं, आहे की नाही. तर असं केल्यानंतर ती म्हणते की असं कर, तुझ्या बापाला काय तुझ्या नवऱ्याला माफी माग. तर ते म्हणते माफी तर मागू शकत नाही. मग म्हणते हे सर्व कारस्थान कोणाचं आहे, तुझ्या पोराचंच आहे. मग ते बाळा म्हणते मला कशाला नष्ट करायला म्हणते, की नाही, तू मी तुझी आई नाही का म्हणते. तर ते म्हणते तू माझी आई आहे म्हणते, मग ती त्याची आई नाही का. बघा किती लहानसा पोरगा कोणाला शिकवते, आपल्या वडिलाला. ते म्हणते तू माझा इतका पोरगा आहेस की नाही, मला मारायला लावला तू. तर ते म्हणते तर ते बी त्या आईचाच पोरगा आहे की नाही. तर अशा प्रकारे केल्यानंतर काय करते, बरं ठीक आहे म्हणते, यानंतर असं करणार नाहीस ना म्हणते, यानंतर जर केलं तर ठीक आहे म्हणते, की नाही. तर बघ नाही ते बाळा म्हणते तू जे सांगलं म्हणते ते यानंतर करतो मी. असं केल्यानंतर तो राहतात. तर बुद्ध म्हणतात की ते मागच्या जन्मामध्ये मी असताना माझ्या पित्याजीला काय केली, हत्या करू दिली नाही. बुद्ध म्हणतात ते मी होतो. तर आपल्या जीवनातसुद्धा ह्या गोष्टी घडतात. आपण जर हत्या जर आईवडिलांची केली तर परंपरा चालते, ती तुमचा मुलगा ते तुम्हाला मारते. का मारते त्याला माहीत आहे, काही महत्त्वच नाही आहे. पाप लागला असतं याचं तर माझ्या आईवडिलांनी मारलं असतं का त्याच्या आईवडिलाला, नाही. म्हणून त्याच्याही मनात ती भाव, जेव्हा तुम्ही त्यांना आईवडिलाला त्रास देता किंवा तुम्ही सासू-सासऱ्याला त्रास देता, तर हे तुमचे मुलं मुली प्रत्यक्षात पाहत असतात. तो संस्कार बनते, समजलं. आणि ते संस्कार बनला तर तुमच्यासोबत सुद्धा तसं होते. जसे आपण म्हणतो की जसे टाकाल तसेच फुटाल. जसं तुम्ही लिंबोळ्या टाकल्या, आंबे फुटतील का त्याला, लिंबोळ्या टाकल्या की लिंबोळ्याच फुटणार आहेत. म्हणून तुम्ही जेव्हा ह्या गोष्टी आईवडिलांसोबत करतात, माता पिता उपट ठाणन करणार आहे, तुम्ही आईवडिलांची सेवा करणार, सासू सासरीची सेवा करणार नाही, तर तुमच्यासोबत जेव्हा तुम्ही सासू सासरे बनताल किंवा जेव्हा तुम्ही आईवडील बनसाल तर ते तुम्हाला सुद्धा, यांना तरी तुम्ही कमी करसाल पण त्याचा परिणाम तुम्हाला भयानक येणार आहे. जसे बघा, एक जर लिंबू टाकले त्याला एकच लिंबोळी येते का, असंख्य लिंबोळे येतात. बघा त्याचे पानंही कडूस, त्याचं खोडंही कडूस, त्याची सालंही कडूस, त्याच्या मुळ्याही कडूस, त्याचे फुलंही कडूस, मग त्याची काय फळं काय गोड येतील का, सदैव कडूच कडू. कारण काय, तुम्ही कडू पेरलं पुढे चालून तुम्हाला कडूच येणार आहे. म्हणून बघा काय कायचे मुलं असतात बघा, माता पिता ऐकतात का कधी नाही. म्हणून अशा परिवारामध्ये हिंसक लोक प्रवृत्तीचे उत्पन्न होतात, हे की नाही, डाकू प्रवृत्तीचे, रागिष्ट होतात. त्याच्यामध्ये माया नाही, दया नाही, काहीच नाही. जसे बघा काय काय लोकांकडे खूप पैसा असते, मुलांकडे लक्षच नाही, आहे का. मग बघा जेव्हा माता पित्याला समजते की अरे माझा पोरगा वाहायला गेला, संपला विषय. मग जर त्याला समजायला गेलं तर बघा आईवडिलाला मारतात ते. मग कशामुळे, की त्या आईवडिलांनी त्यांना कोण्या भिक्षूसमोर नेलं, ना त्यांना उपदेश केला, ऐकायला भेटला, ना त्याच्यावर कोणता संस्कार टाकला, ना त्यांच्याकडून भिक्षूला दान देणं भेटलं. तर या गोष्टी कशामुळे होतात, की धम्म न ऐकल्यामुळे.
आणि आपल्याकडे धम्मासाठी तर वेळच नसते. मग जेव्हा आपल्याला जर धम्माकडे वेळ नाही तर आपल्यासुद्धा समोर चढून आपल्यासाठी थोडंसुद्धा चांगलं कर्म आपल्याला प्राप्त होत नाही. तर म्हणून आपण आपल्या आईवडिलांची काय केली पाहिजे, सेवा. म्हणून बुद्ध म्हणतात की ज्या परिवारामध्ये आईवडिलांची सेवा होते तर बुद्ध म्हणतात प्रत्यक्ष त्या परिवारामध्ये ब्रह्मा वास करतो, त्या घरामध्ये ब्रह्मा राहतो. मग ब्रह्मा म्हणजे कोण, माता पिता. आणि बुद्ध म्हणतात की ज्या परिवारामध्ये आईवडिलांची सेवा करते तर बुद्ध म्हणतात ते परिवार माझी सेवा करते. आता आपण बुद्धाची रोज फुलन पूजा करत बसलो आणि आईवडिलांना उपाशी ठेवलं तर खरी बुद्धाची पूजा झाली का ती? आईवडिलांची सेवा केली, त्यांना वेळेवर जेवण दिलं, दवाखान्यात नेलं, त्यांना सर्व गोष्टी वेळेवर दिल्या, तर त्या गोष्टीच बुद्ध म्हणतात की ही बुद्धाची खरी पूजा आहे धर्मानुसार. म्हणून आपल्या जीवनामध्ये ह्या गोष्टी करणं फार आवश्यक आहे. नाहीतर बघा काही काही लोक बघा खूप शिकले आहेत, तुम्ही पाहिलं असेल बसस्टँडला बघा, त्याचा जो तो पोरगा आहे ते म्हणते माझं पोरगा MA झालं म्हणजे टीचर आहे, कोणी म्हणते प्राध्यापक आहे, कोणी म्हणते इंजिनियर आहे, कोणी म्हणते डॉक्टर आहे, कोणी म्हणते हे आहे. बघा इतकं त्यांनी शिकवलं पण फळ काय, भीक मागायले ते लोक. समजलं? तर म्हणून काय केलं त्यांनी ना कोण्या व्यक्तीची सेवा केली. जेव्हा त्याच्याकडे प्रॉपर्टी असते, पैसे असतात, त्याच्या हातात असते, तेव्हा बघा लोकांना भिकाऱ्याला दाद देते का ते? भिकाऱ्याला बघा त्याला सांगते हे चाल मग ते गेट आहे तिकडं, नाही तर कुत्रे लावताय की नाही, सांगतात कुत्तेसे सावधान आहे की नाही. तर हे गोष्ट जेव्हा आपण करतो तर ती गोष्ट आपल्याला लागू होते. म्हणून बुद्ध म्हणतात की जसे तुम्ही कृत्य केलं त्याचा परिणाम तुम्हाला तसाच येणार आहे. म्हणून आपण पुढचं भविष्य पाहायला पाहिजे. लोकांना म्हणजे पाहून घेऊन म्हणतात पुढे काय होते, मग आलं तर तेव्हा मात्र महादुःख अनुभव होते माणसाला. तर मग आपल्या जीवनामध्ये ह्या गोष्टी आपण जर केल्या तर काय होईल, आपला तसा फायदा होईल. आता बघा काही काही मुलं असतात ना, बघा आपण त्यांना धर्म शिकवत नाही, लहानपणापासून शिकवतो का नाही, आहे की नाही. जेव्हा नोकरीचा वेळ येते नोकरीच लागत नाही. म्हणून बुद्ध म्हणतात धम्मदेसी पराभव. धम्माचं आचरण केलं नाही, धम्म माहीत करून घेतला नाही. बुद्ध म्हणतात त्यांनी आपल्या जीवनामध्ये कधी दान केलं नाही, तर बुद्ध म्हणतात अशा व्यक्तीला समोर चालून ना कोणती नोकरी लागते, नोकरी जरी नाही लागली तर त्यांना कोणता व्यवसाय करण्यासाठी संधीसुद्धा उपलब्ध होत नाही. आपले लोक किती शिकलेले आहेत, नोकऱ्या किती लोकांना आहे, फक्त 5% लोकांना. 95% शिकून आहेत, चांगल्या परिवारामध्ये जातही नाहीत, धार्मिक परिवारात जातही नाहीत, तर कोणताही त्या लोकांचा फायदा होत नाही. आणि बघा आजकाल बघा किती मुलं मरायलेत लहानमध्ये, कोणी ॲक्सिडेंटनं मरायलं आहे की नाही, कोणी जहर पिऊन मरायलं, कोणी फाशी घेऊन मरायलं आहे की नाही, कोणी कॅन्सर होऊन मरायलं. बघा सर्वात जास्त आपल्या आहेत बरं. म्हणून बुद्ध म्हणतात की त्या लोकांना काय केलं पाहिजे, आपण त्यांच्याकडून लहानपणापासून त्यांच्यावर संस्कार टाकून घेतला पाहिजे. वारंवार आपल्या घरी भिक्षूला बोलवलं पाहिजे आणि त्या बाळाच्या हाताने आपण दान कर्म केलं पाहिजे. त्यांना पंचशील वधवून घेतलं पाहिजे, उपवास व्रत धारण करून घेतलं आणि भंतेचा उपदेश ऐकून घेतला पाहिजे. तर बघा बुद्ध काळामध्ये एक श्रेष्ठी होता, खूप सारं धन होते त्याच्याकडं. धन असल्यामुळे काय झालं, तर तो की नाही आपल्या इकडे आला, मित्राच्या घरी आला. तर त्यावेळेस काय होता, खूप त्याचा वडील मिळाला, त्याला पूर्ण संपत्ती मिळाली की नाही. तर त्यावेळेस काय झालं, त्याला असं वाटलं की हे मी संपत्ती अशी वापर करू या संपत्तीचा की लोकांनी माझं राव कितीतरी दिवसापर्यंत काढलं पाहिजे. मग त्यांनी ठेवलं महिन्याला जेवण, महिन्याचं जेवण. बघा एक जेवण किती, 1,00,000 जेवण एका दिवशीचं, आणि दर पौर्णिमेला तो करायचा. दौंडी दिली आणि सांगितलं की ज्या कोणाला इतकं महाग जेवण पाहिलं का कोणी, असं सांगितलं. आणि दर पौर्णिमेला ते जेवण करायचं. बघा पूर्ण टेबल सोन्याचा, प्रत्येक पात्र सोन्याचे, सोन्याच्या याच्यात पाण्याच्या याच्यात सोन्याच्या ग्लासमध्ये पाणी, आणि पूर्ण त्याचा पूर्ण टेबल काय सोन्याचा, आणि अतिशय खूप किमतीचं काय करा ते भोजन मिळायचा. कमीत कमी एका पौर्णिमेत जेवण किती, 1,00,000 सोन्याच्या नाण्याचं. तर असं केल्यानं त्या लोकांना वाटलं की अरे कसं असेल ते जेवण, नाही 1,00,000चं म्हणल्यावर. म्हणून त्याच काय लोक काय ते भोजन पाहायसाठी की नाही, लोकांना जागा मिळायची नाही की ते भोजन कसं असते. तर एक मित्र होता, पाहुणा म्हणून आला आपल्या पाहुण्याच्या घरी. मग त्याने सांगितलं की मित्रा कुठे चालला. त्याने सांगितलं की आज पौर्णिमा आहे, आमच्या इथे एक श्रेष्ठी आहे, 1,00,000चं जेवण जेवते.
एकादशी आहे की नाही, तर ते जेवण पाहायला लाखो लोक येतात, तर आपणही गेलं पाहिजे. आता तो गेला दोघंजणं. ते पाहत असणे काय, तर त्या व्यक्तीमुळे त्या पाहुण्यामध्ये काय एक आशा झाली ते जेवण खायची आशा. त्याने सांगितलं की बघ म्हणे बा, माझी इच्छा आली, मला एक घास तरी खायचा आहे. ते म्हणे अरे म्हणे ते 1 लाख सोन्याच्या नाण्या दिल्यानंतर ते भेटते. आपण काय म्हणे काम करून खाणार आहे की नाही. 1 नाणी जर केली म्हणे, आपल्याला 1 वर्ष काम करावं लागते, तेव्हा 1 लाख एक सोन्याची नाणी मिळते. ते मित्रा तू काही म्हणे, पण मला म्हणे खायची इच्छा झाली. मग ते सर्वच कार्यक्रम संपला. मग तो गेला. तो मला सेठ यातलं मला म्हणे थोडंसं इतकं तरी द्या. काय म्हणे, ते म्हणे बिलकुल भेटत नाही हे. मग असं केल्यानंतर म्हणे बरं ठीक आहे, बरं म्हणे असं जेवण खायला मी तुमच्या घरी किती वर्ष काम करू, किती वर्ष असं जेवण खाण्यासाठी मी किती वर्ष काम करू. त्याने सांगितलं ठीक आहे, तुला 12 वर्ष काम करावं लागलं माझ्या घरी. किती हे जेवण करायचं की नाही, तुला 12 वर्ष माझ्या घरी काम करावं लागेल. ठीक आहे म्हणे. मग किती वर्ष त्यांनी काम केलं त्या घरी, 12 वर्ष झाल्यानंतर म्हणे संपले म्हणे 12 वर्ष. आता मग त्याला वाटलं की ठीक आहे, यांनी 12 वर्षांनी खूप कठोर केले की नाही. मग कठोर केलं तर जसं मी खात होतो तशीच पद्धत याचीसुद्धा असली पाहिजे. म्हणून पूर्ण नगरात दौंडी दिली की बा ज्याने एका जेवणासाठी किती 12 वर्षापर्यंत काम केलेलं आहे आणि त्याचा जेवणाचा कार्यक्रम या पौर्णिमेला ठेवलेला आहे. तर सांगा किती लोक येतील हो. त्याचा आनंद गगनात मावत नव्हता. सांगा किती खुश झाला असेल. हे सर्व लोक मला पाहण्यासाठी नाही, 1 लाख वस्तू, 1 लाख सोन्याच्या नाणीचं जेवण. असं केल्यानंतर काय झालं, जेवायला बसल्यानंतर काय झालं, सर्व लोक आले. ते खायचं म्हणलं घास, त्याच्यासमोर प्रत्येक बुद्ध उभे होते भिक्षाला. कोणासोबत, त्याच्यासमोर काय त्यांनी उंच होतं ना, मंच खूप उंच केला होता. त्या उंचावून कोणाला पाहिलं त्यांनी, प्रत्येक बुद्धाला पाहिलं. आणि प्रत्येक बुद्ध कशासाठी आले होते, आणि सर्व लोक कोणाला पाहिले, याला. आणि याने कोणाला पाहिलं, प्रत्येक बुद्धाला पाहिलं. तोंडाजवळ नेलेला घास पात्रात ठेवला आणि विचार करू लागला करावं काय. त्याला सांगितलं की बघ एवढं हे जेवण करण्यासाठी मला किती वेळेस काम करावं लागलं, 12 वर्ष काम करावं लागलं. त्यांनी सांगितलं की अरे मला अशी गरिबी का मिळाली, असं जेवण का नाही, माझ्याकडे संपत्ती काय नाही. त्याला वाटतं की अरे माझ्या जीवनात मी दान कर्म केलं नाही, त्याच्यामुळे माझी पद्धत आहे. पण आज संधी आहे, काय एक संधी आलेली आहे, तर त्या संधीचा मला आता पुरेपूर फायदा उचलला पाहिजे. लगेच उठला. लोक म्हणले अरे सुरुवात झाली, जेवण करा की नाही. थांबला, कोणाला म्हणलं नाही थांबा. उठला, 1 लाखाचं जेवण घेतलं, भंतेला वंदन केलं, भंतेच्या पात्रात टाकलं आणि म्हणाले की भंते हे भोजन किती महाग आहे माहीत आहे. या भोजनासाठी 1 लाखाचं जेवण आहे, या जेवणासाठी मी 12 वर्षापर्यंत कठोर काम केलं आहे आणि ते कठोर काम करून आज मला हे जेवण मिळालं आहे. तर भंते हे पूर्ण जेवण मी तुम्हाला दान करतो. सांगलं की भंते यानंतर अशी गरिबी मी कधी न पाहू. मला आशीर्वाद काय द्या तुम्ही, की मी अशी गरिबी कधी न पाहू. सांगा तात्पर्य म्हणजे काय, की मी गरीब कधीच आयुष्यामध्ये गरीब न हो, जन्मांतर गरीब न हो, असा मला आशीर्वाद तुम्ही द्या. बघा आपल्याकडे जर साधा व्यक्ती जर आला, आपल्या दारात जर भंती झाला, तर बघा आपण काय म्हणतो, जावा द्या म्हणतो. काय जी संधी आली ना, आपल्यामध्ये लोभ आहे, त्या संधीचा फायदा घ्यायची. आपल्याला काय उपदेश आपण ऐकला नाहीत, त्याच्यामुळे काय आपल्याला भंतीचं महत्त्व माहीत आहे का नाही. संधी निघून जाते, पुन्हा संधी येईल याची गॅरंटी आहे का नाही. तर अशा प्रकारे करते 1 लाखाचं ते जेवण भंतीच्या पात्रात वंदन करत सांगते भंते यानंतर मी कधीच कोणत्याच जन्मात गरीब नसलं पाहिजे. तर जेव्हा या बुद्धाच्या काळामध्ये उत्पन्न होते, श्रीमंत घरात श्रेष्ठ होते, खूप संपत्ती, तर भिक्षू त्या संपत्तीचं वर्णन करतात की भंते त्याची संपत्ती किती आहे की नाही. तर बुद्ध म्हणतात भिक्षूंनो त्यांचं कर्म माहिती आहे का, त्यांनी काय केलं होतं. तर तेव्हा बुद्ध सांगतात की त्यांनी 1 लाख जेवणासाठी काय केलं होतं, 12 वर्षाचं काम केलं होतं. आणि खाण्याच्या पूर्वी त्याला कोण दिसले होते, प्रत्येक बुद्ध दिसले होते. प्रत्येक बुद्धाच्या पात्रात त्यांनी जेवण टाकलं आणि अधिष्ठान केलं, आशीर्वाद मागला की बनते यानंतर मी कोणत्याच जन्मामध्ये गरीब नाही झालं पाहिजे.
म्हणून तुम्ही जेव्हा भिक्षूला जेवण देता तर तुम्ही स्वतःसाठी किती गोष्टी प्राप्त करून घेतल्या? आयुष्य. तुम्ही भंतेला जेवण देता ना, तर बघा पहिला लाभ काय तुम्हाला? तुमचं आयुष्य वाढते. भिक्षूला जेवण दिल्यानंतर तुमचं आरोग्य वाढते, तुम्हाला मोठ्या मोठ्या बिमाऱ्या येत नाहीत, तुमच्यामध्ये धन संपदा वाढते, भोजन आणि सुख शांती प्राप्त होते. तर त्याने एक जेवण दिलं बघा, या जन्मात बघा काय झालं, त्यांना आयुष्य मिळालं, आरोग्यही मिळालं. बघा किती संपत्ती मिळेल त्याला, भरपूर संपत्ती. बघा 1 लाखाचं जेवण दिलं तर या जन्मात बघा किती करोडोची संपत्ती, 80 करोड संपत्तीच्या परिवारात तो जन्मला, 80 करोड संपत्तीच्याकडे होती. तर म्हणून बुद्ध म्हणतात की त्यांनी काय केलं होतं, तशा प्रकारे जेवण दिलं होतं आणि म्हणून तो व्यक्ती काय झाला, या जन्मात इतका तो श्रीमंत आहे. म्हणून आपल्याकडे ती संधी नाही का? आपल्याकडे ती संधी आहे. आपल्याकडे बघा त्या काळात बुद्ध शासन नव्हतं, पण या काळात बुद्ध शासन आहे ना. त्या काळात धम्म उपदेश सांगणारा व्यक्ती कोणीच नव्हता, पण या काळात भिक्षू आहेत बघा, तुम्हाला दानाचं महत्त्व सांगतात. म्हणून बुद्ध जिथे जातात अशी दानाची कथा सांगायची की लोकांना दान देण्यामध्ये उत्साह येण्यासाठी. नंतरची गोष्ट तुम्हाला माहीत असेल, एक सुकेश्री नावाची मुलगी होती, गरिबाची पोरगी होती. आता बघा तुमच्या मुली जेव्हा येतात ना, तर त्यांना लाज वाटते भंतीला वंदन कसं करा, की नाही, आहे की नाही. वंदन करतात का, ते जाऊ नाही, मी ते तूच कर, म्हणते मी करणार होते, की नाही. मुलगा असं की नाही, म्हणजे जी संधी आली ते संधीसुद्धा काय करतो, घालून टाकतो. बुद्ध म्हणतात नुसती मनात चेतना, अरे मी भंतेला वंदन केलं पाहिजे, नुसती बुद्ध म्हणतात मनात चेतना जरी आली तरी बुद्ध म्हणतात महान पुण्य प्राप्त होते. वंदन केल्याची गोष्ट सोडा मग, आहे की नाही. म्हणून बुद्ध म्हणतात मनात तुमच्या चेतना उत्पन्न करणे खूप महत्त्वाचं आहे. सहजासहजी चेतना येईल का आपल्या मनामध्ये? नाही, ती करावं लागते. वाईट विचार आपल्या न करण्याचे आपल्यामध्ये बरोबर विचार येतात, पण चांगले विचार करावं लागतात, बनवावं लागतात, मनात आणावं लागतात ते. तर बघा तिचे आईवडील कामाला गेले होते, त्यांनी त्याशी काय केलं होतं, जेवण वगैरे केलं, भांडे वगैरे धुवून ठेवले होते, पण तिचे केस कसे होते, सोन्याचे केस होते. आता आपण आलं तर भंतीला 10 रुपये देताना मागं पुढे पाहतो, खरंच आपण सोन्याचे केस दिले असते का? नाही. आपल्याकडे भंती दानासाठी आली तर आपण करतो का? आपण आपल्या त्या भंतीला नुसते कारण सांगत बसतो, आहे की नाही. आणि एकदा जर दान दिले ना तर वरी 2, 3, 5 वर्ष आपण सांगतो भंतीजी आम्ही दान देतो म्हणतात. कधी दिलं? भंतीजी आम्ही दान दिलं. तर आपण कधी दिलं? भंती झाली त्याला 5 वर्ष आता. म्हणजे जे संधी आली ते संधीसुद्धा काय करतो आपण, घालून टाकतो. म्हणजे कारण भंतीजी आपल्याकडे दानासाठी येतात ना, इतके कारण सांगतो त्याला वाटते भंतीला फालतू आलं बापायच्या घरी, आहे की नाही. म्हणून आल्यानंतर बुद्ध म्हणतात की तुम्ही आल्यानंतर त्या भंतीला प्रसन्न होऊन थोडंफार तरी दिलं पाहिजे. पण आपल्याकडे जी संधी आली ते संधीसुद्धा काय होते, निघून जाते. पण तिच्या आईवडिलांनी तिला शिकवलं होतं, काय होतं की भंती जर आले तर त्याला काय करायचं, काही ना काही दान कर. गरीबाचीच मुलगी होती, काय श्रीमंत नव्हती, पण होते काय तिचे सोन्याचे केस होते. आणि ते केस असल्यावर तिचं पूर्ण नगरामध्ये नाव पसरलं होतं. आता नाव पसरण्यासाठी आपल्याला काय करावं लागते, बड्डेचे पोस्टर लावावं लागतं, की नाही, आहे की नाही. लग्नाचे मोठे मोठे हिडिंग लावावं लागतात लोकांना नाव होण्यासाठी, किती पैसा खर्च होतो. पण कधी भंतीला दान द्यायचं म्हटलं तर बघा, भंतीजी एवढंच घ्या. आता लग्नामध्ये डीजे ठरवतो, आहे की नाही, डीजे ठरवतो, आहे की नाही, मोठं लग्न करतो. पण जेव्हा भंतीला पुण्य करण्याची संधी आली की मात्र म्हणतात भंतीजी एवढंच घ्या, आहे की नाही, आता आमच्याकडे इतकंच आहे म्हणतात. म्हणजे व्यर्थ खर्च करण्यासाठी तुमच्याकडे पैसा आहे, पण स्वतःच्या आयुष्य वाढवण्यासाठी तुमच्याकडे पैसे नाहीत, तुमचं आरोग्य वाढवण्यासाठी तुमच्याकडे पैसे नाहीत, तुमच्याकडे धन संपदा वाढवण्यासाठी तुमच्याकडे पैसे नाहीत, तुम्हाला सुख शांती मिळण्यासाठी तुमच्याकडे पैसे नाहीत. मग आता भंतीजी आले काय करता तुम्ही, थोडं पाळता. आणि एखादी मोठी बिमारी पडली, दवाखान्यात गेला, डॉक्टर डायरेक्ट जसे बिल फाडते, घे म्हणते 20,000 रुपये. म्हणता का डॉक्टर साहेब लय बिमारावं, थोडंसं कमी करा, म्हणतो का? नाही. म्हणून बुद्ध म्हणतात की फुकटचं आपल्याला काय होते, नको वाटते. जेव्हा भंती तुम्हाला, तुम्ही दान जरी केलं तर भंती तुम्हाला आशीर्वाद करतात ना. आणि एखादी मोठी बिमार झाली ना, म्हणतात भंतेजी, आता डॉक्टर म्हणतात की बा वरच्यावर आहे म्हणतात, आता मग म्हणतात, मग आठवते काय, आठवते भंतेजी आठवतात. मग काय होतात, भंतेजी आमचे आई बाबा बरं नाहीत, की भंतेजी माझा पती बरा नाही, आशीर्वाद. आता आशीर्वाद लागेल का, साईक नाही आला रोग, तो आशीर्वाद लागेल का, नाही लागत. म्हणून झाड लावल्यानंतर लगेच फळं येत नाहीत, तर त्याचं काय करायला नाही, पूर्वीच झाड लावावं लागते. मग वेळेवर फळं बरोबर येतात, की नाही. मग कोणी म्हणलं की फळं त्या झाडाला लागू नको म्हणलं तरी लागतात, आणि लाग म्हणलं तरी लागतात.
जसे आंबे आले आणि त्याला जर म्हटलं एखाद्या बाईने शाप दिला की नाही नाही तू आंब्याला की नाही लिंबोळ्याची हो, होईल का असं काही? नाही होणार. त्याला परिवर्तन करू शकत नाही माणूस. जसं आपल्याला एखादा रोग आला तर रोग आल्यानंतर एमर्जन्सीमध्ये ताबडतोब तो रोग चेंज नाही होणार. मग भंतीने किती आशीर्वाद दिला तर लागेल का ते? नाही. तर त्यासाठी आपलं पूर्वकर्म असलं पाहिजे. पूर्वकर्म असेल, फक्त त्याला दर्शन कोणाचं आहे? भंतेचं दर्शन पाहिजे. बघा काही काही लोक पुण्यवान आहेत बरं, पण आले ना आता पुण्य जेव्हा निघते सहज निघते का? काहीतरी कारण पडते. तर बघा ही जी मुलगी होती तिचं नाव का? सुकेश नाही, तिचे सोन्याचे केस होते. पूर्ण नाव नगरामध्ये होतं. लोक दुरून दुरून तिचे फक्त केस पाहण्यासाठी येतात की याचे कसे आहेत तरी कसे. आल्यानंतर पसंत म्हणायचं की काय काय लोक म्हणायचे की ना आपल्या जन्माचं सार्थक झालं आहे की नाही, सोन्याचे केस पाहिले बाबा, आहे की नाही. तर तिच्या राजा जो होता त्या राजाने ठरवलं, त्या राणीने, की याचे केस मला आणायचे नाही. जसं बघा काही काही स्त्रिया की नाही गंगावून घालतात की नाही, आणि लोक म्हणतात बाबा कधी झाले केस एवढे? कशासाठी? लोकांनी म्हणावं की बाबा काय केस सुंदर आहेत. माझी एक नागपूरची उपासिका आहे, तिचे फार छोटे छोटे केस हिच्यासारखेच होते असे. आणि जेव्हा आम्ही 5-7 महिन्यात गेला तर तिने काय लावलं, ते केसाची जाळी लावली आहे की नाही. मग मी म्हणलं अरे इकडे काय नाही. अरे म्हणलं तुझे एवढे केस काय कोणती साबण लावली, कोणता शॅम्पू लावली, इतके वाढले. हास होते. हा म्हणे भंतेजी हे केसाळी आहे म्हणे. अरे म्हणलं मी तर चकलंच म्हटलं. तर यासाठी आपण केस लावतो की जेणेकरून लोकांनी पाहावं, आपली लोकांनी प्रशंसा करावी. जसं बघा एखाद्या स्त्रीने चांगली नवीन साडी घेतली ना तर मी नाही इकडं तिकडं बघते की नाही, की माझ्याकडे पाहावं म्हणा बाई हाशी हातावर बाई केवढ्याची आहे की नाही. तर ह्यासाठी काय आपल्याला एक कोणतीही वस्तू घातल्यानंतर आपलं नाव व्हावं, लोकांनी आपलं त्याच्या नाव म्हणाल की बाय बघा त्या लग्नामध्ये बघा त्या बाईने किती साडी घातली होती चांगली, आणि आशा म्हणाल की अरे मला अशी साडी व्हावी. तसंच त्या राणीला वाटलं की मी जर हिचे केस घेतले तर त्याची केसाळी बनवून मी लावली आणि कुठेही जर गेलो तर लोक मला पाहतील की बघा हे राजाची राणी आहे ना, बघा हिचे सोन्याचे केस आहेत. तिचं जसं नाव झालं तसं नाव माझंही व्हावं म्हणून तिने ऑफर केली होती, हे केस मला दे, याच्या बदल्यात तुला जितकं म्हणलं तितकं मी धन देतो. बघ गरीब होती, आपल्यासारखं असलं तर काय म्हणते, घ्या ना बाप्पा, आहे की नाही, द्या धन, गरिबी हटाव, आहे की नाही. तर अशा प्रकारे ती म्हणले बघा, ती म्हणे की हे केस काय आहे, ते माझी सुंदरता आहे, हे केस माझी सुंदरता आहे ना, हे केस माझा लाभ आहे, हे या केसामुळे माझी पूर्ण प्रशंसा होत आहे की नाही, माझा दागिना केस आहेत. तर तिने हे केस दिले तर लोक मला म्हणते बघा लोभासाठी हिने केस टाकून दिले की नाही. जे लोक मला पाहायला आले माझी प्रशंसा कशामुळे आहे, या केसामुळे. आणि हे केस जर गेले माझी प्रशंसा राहील का? म्हणून ते सांगलं बा तुम्हाला किती धन जरी दिलं, मी गरीब असेल तरी चालेल, मी माझे केस देणार नाही. लय वेळेस तिने सांगितलं, पण दिले का तिने? नाही दिले. तर एक प्रसंग आला तिच्या गावामध्ये, काय झालं असेल, भिक्षा वगैरे कोणी दिली नाही, वापस आले. तर आल्यानंतर काय झालं, बसून होती, तिने पाहिल्यानंतर बघा तिला कोणाचे गुण माहीत होते, भिक्षेचे गुण माहीत होते, आहू नयो, पाहू नयो, दक्षिणयो, अंजली करणियो. तर तिने जेव्हा भिक्षू जाताना तिला दिसले नाही, पण जेव्हा वापस चालले होते तेव्हा मात्र तिला पटकन दिसले. ती उठली, लगेच गेली, भंतीला सांगलं भंते भिक्षा भेटली का? तर भिक्षू काय बोलले नाही, फिरलो म्हणले आहे की नाही, पण भेटली नाही भेटल्याच्या बोलले का? तिने पाहिलं पात्र खोलून, तर पात्रामध्ये भिक्षा होती का? नाही. जसं बघा एखादा भिक्षू जर चालला, आपली हिंमत आहे का भंतीचं पात्र पाहायला? नाही बाप्पा म्हणतो. का नाही? कारण भंतीविषयी विश्वास नाही आपल्यामध्ये. भंतीचा विश्वास आहे का? नाही. म्हणून आपण भंतीचं पात्र पाहत नाही, भंतीसोबत जवळ याचीच आपल्या काय होते, जवळ येऊ शकत नाही आपण. तर पात्र पाहायची गोष्ट तुरंतले. पण जे व्यक्ती भंतीविषयी खरंच आस्था आहे त्यांची, तर तो व्यक्ती लगेच पाहते की अरे पात्र उघडून पाहते, भंती दाखवा काय पडलं की नाही. तर तिने ते पात्र पाहिल्यानंतर काय दिसलं का? नाही. बघा तिच्या घरी काहीच नाही आहे तरी काय म्हणतो भंते, माझ्या घरी चला. बघा काही नाही आहे, जेवण करून सर्व गंज वगैरे सर्व भांडे वगैरे घासून तिने ठेवले, घरी इतका सुद्धा कण नाही आहे. पण तरी काय केलं तिने, नेलं, बसवल्यानंतर काय केलं, तिने सांगलं भंते थोडीशी प्रतीक्षा करा, थांबा, मी जेवणाची व्यवस्था करतो.
मग तिला विचार केला की माझ्याकडे काय, मग नेमकं करू तरी काय. तिने विचार केला की नेमकं करू काय. मग लक्षात अरे माझ्याकडे जेवण देण्यासाठी काय केस आहेत. मग तिने आपल्या मैत्रिणीला सांगितलं की असं कर, हे काप केस आणि त्या राणीला ती म्हणली ना घेतो म्हणून. बघा किती आस्था झाली भंतीजीविषयी. ते गेले तर त्या राणी म्हणे बघ आता, राणी म्हणे जेव्हा मी मागितले तेव्हा दिले नाही, आता द्याली ना, मग आता याची किंमत माझ्या मनानुसार. हिने जाताना पहिलेच सांगितलं की बघ या केसाचा मोलभाव करू नको, कारण मोलभाव जर केला आणि घेतले नाही तर भंतीजी काय होतील, उपाशी राहतील ना. म्हणून या केसाचा मोलभाव नको करू. ती गेली, तिने सांगलं की मी या केसाच्या फक्त 8च सोन्याच्या नाण्या देतो. किती? 8. तिने घेतल्या, त्याचा स्वयंपाक बघून आला आणि तो भंतीला दिला. मग दिल्यानंतर आशीर्वाद राहते की नाही, आशीर्वाद देण्यासाठी काय केलं, तिने ओढणी डोक्यावर टाकली. भंती म्हणाली की उपासिका डोक्यावर ओढणी जर असेल तर भंतीजी आशीर्वाद देत नाही. पण तिला माहीत होतं ना, यासाठी टाकले की भंतीजीने पहिले केस पाहिले ना, तर लगेच तिच्या मनात आलं की भंतीजीने वाटलं नाही पाहिजे की हिने केस ऐकून भोजन बनवलं आहे की नाही. म्हणून तिने ते झाकण्याचा प्रयत्न केला, पण भंतीने काय केलं, ते काढायला लावले. तर काढल्यानंतर जेव्हा वंदन केलं, बुद्धंग नमामि धम्मंग नमामि संघं नमामि, तर 3 वेळेस वंदन केल्यानंतर भिक्षूने जेव्हा आशीर्वाद दिला तर तिचे पुन्हा रिटर्न सोन्याचे केस जशास तसे आले. तर ही गोष्ट काय झाली, वाऱ्यासारखी पसरली. जसं आपण हवा वाहते आहे की नाही, तसंच जेव्हा तुम्ही महान कोणतं काम करता तर त्याची कीर्ती त्या हवेपेक्षाही पट्टीनं लय वेगात पसरते. आता बघा जसं एखादा व्हायरल आहे की नाही, एखादा व्हिडिओ तुम्ही नेटवर टाकला तर बघा काही क्षणामध्ये व्हायरल होऊन जाते की नाही. तशाच प्रकारे तिचं ते जे कार्य केलं तिनं तर ते हवेसारखं पसरलं. तर लोक म्हणते बापरे असं आहे का. ही गोष्ट राजाला समजली. त्या राजाला वाटलं अरे आताच इतक्या प्रसिद्ध आहे, मला काय केलं पाहिजे, ही जर माझी पत्नी झाली तर किती चांगलं आहे. म्हणून काय केला, सजून धरून रात घेऊन काय केला, तिच्या घरी आला आणि तो म्हणतो की ब्राह्मण मला तुमच्या मुलीसोबत लग्न करायचं आहे. आता सांगा तुमच्या घरी तुमची मुलगी आहे, गरीब आहे, आणि तुमच्या घरी जर पंतप्रधान म्हणला की तुमच्या मुलीसोबत लग्न करायचं, तुम्ही नाही म्हणसाल का हो. झोपे तरी जरी म्हटलं की होच म्हणसाल, तुम्ही नाही म्हणसाल का, नाही. पण जर तिने ही कृत्य केलं नसतं, काय राजाने लग्न केलं असतं का त्यासोबत, बिलकुल नाही. आणि न ठेवल्यामुळे तिचा बघा विपाक. म्हणून राजा आला आणि राजाला काय केलं, मागणी केली की मला तुमच्या मुलीसोबत लग्न करायचं आहे. होकार दिला. होकार दिल्यानंतर बघा तिचं जे काही वेश होता, चुनरी वगैरे बनतात की नाही, तर ती राजाने सोन्याची बनवली होती. त्या चुनीला हिरे लावले होते. तिला बघा तिने आपल्या मैत्रीला केस घेऊन पाठवले की नाही. या पुण्याच्या बलाने राजाने तिच्यासाठी 500 स्त्रिया तिच्या सेविका ठेवल्या. नंतरची गोष्ट बघा, भिक्षूला आपल्या झोपडीमध्ये बोलवलं की नाही तिनं, झोपडीमध्ये या भंती त्या झोपडीमध्ये आले, बसले. या पुण्याच्या बलाने तिने म्हणलं की भंतीजी माझ्या घरी चला. तर या पुण्याच्या बलाने राजाने तिला खूप मोठा महल बनवून दिला. असा लोक पाहिल्यानंतर म्हणाले होते की बापरे काय महल आहे, अरे ही या व्यक्तीला हे महल सोबते बघा. इतका मोठा महल त्या भेटला. बघा एकच गोष्ट केली, किती मोठे लाभ भेटले. राजाची पत्नी झाली, महल बनवला, 500 सेविका ठेवल्या, आणि नंतरची गोष्ट तिला ज्या सांगलं की बाबा आजपासून जे तुला प्रिय आहे, जे तुला करायचं आहे, तुला स्वातंत्र्य. राजा तिच्यासोबत मरेपर्यंत प्रेमानं राहिला. मरेपर्यंत तिने काय केलं, भिक्खू संघाची सेवा केली, पुढे चालून श्रोतापन्न बनली. तर कशामुळे, आई वडिलांनी तिला श्रद्धा शिकवली. यामुळे म्हणून आपले आईवडील आपल्या मुलीला श्रद्धा शिकवतात का, नाही शिकवत नाहीत. आणि नंतर काय करतात, लग्न केलं की बा दुसऱ्या शेत आई म्हणतात भाऊ नवरा बरोबर नाही की नाही, पती बरोबर नाही म्हणतात आहे की नाही, दारूच पिते म्हणतात आहे की नाही, चांगला बोलत नाही म्हणतात, प्रत्येक गोष्ट टोकते, काही कोणतं काम करू देत नाही. कशामुळे, श्रद्धाच नाही. कशामुळे प्राप्त होईल. तर म्हणून आपण जर ह्या गोष्टी शिकवल्या, एक तर त्यांचा लहानपणापासून जर आपण ह्या गोष्टी शिकवल्या तर वेळ आल्यानंतर त्याला त्या गोष्टी प्राप्त होत. पण आपण त्या गोष्टी काय करतो, जाऊ दे ना म्हणतो, पुढे पाहून घेऊ. मग पुढचं कसं आहे तुम्हाला माहीत असते, पुढच्या दिवसाला बेकार असतात. म्हणून आपल्याकडे जेव्हा जेव्हा संधी प्राप्त होते, तर म्हणून बुद्ध म्हणतात की तुमच्याकडे जे भंतीजे आहेत, तर जसं एखाद्या व्यक्तीला काय म्हणतो आपण, एखाद्या सोन्याचा ढीग आहे,
तर त्या व्यक्तीने काय केलं पाहिजे, ते सोनं लुटण्याचा प्रयत्न केला पाहिजे. जितकं आपल्याला उचलता येईल, जितकं आवरेल तितकं काय केलं पाहिजे, नेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. तसंच जेव्हा आपल्या घरी भंते येतात तर त्या भंतेकडून आपण काय केलं पाहिजे, पुण्य घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. कारण हे पुण्य आहे. तुम्ही भंतेला पाणीदान द्या, भोजनदान द्या, अर्थदान द्या, ह्या जर गोष्टी तुम्ही करतात त्याचं काय होते, पुण्य प्राप्त होते. आणि या पुण्यानेच तुमचं आयुष्य वाढते, या पुण्यानेच तुमचं आरोग्य वाढते, या पुण्याने तुमच्यामध्ये धन संपत्ती, आणि या पुण्यात तुम्हाला सुख शांती वाढते. म्हणून बघा, भंते तुम्हाला आशीर्वाद हे देतात, आहे की नाही. काय म्हणतात, आयु आरोग्य संपत्ती, तुमचं आयुष्य वाढवलं, आरोग्य वाढवलं, सगळं संपत्ती मेवाच, तुम्हाला सर्व संपत्ती पाळवलं, निब्बाण संपत्ती, तुम्हाला परम सुखाचा लाभ, आशीर्वाद देतात की नाही. म्हणून आपण जेव्हा भिक्षू आले तर आपण काय केलं पाहिजे, आपण आपल्या मुलीला नेलं पाहिजे, मुलांना नेलं पाहिजे, सांगलं पाहिजे की बा आपल्याकडे भंती झाले, वंदन करायचं, त्याच्या हाताने आपण दान कर्म करून घेतलं पाहिजे. बघ काय काय लोक उपदेश ऐकतात, ऐकून ऐकतात, ऐकून देतात, सोडून लगे आचरण करतात का नाही. म्हणजे ऐकतात, ऐकल्यानंतर बघा, इतकं ऐकल्यानंतर बघा त्याचा लोभ इतका चिक्कून आहे आपल्यामध्ये की किती जरी आपण ऐकलं तर दान द्यायची इच्छाच होत नाही. इच्छा होते का नाही, नुसतं आपण ऐकतो बघा. दर वर्ष असतं आपण ऐकतो की नाही, दरवर्षी आलं की वर्ष असं काय आपण भक्तीचे प्रवचन ऐकतो, पण दरवर्षी ऐकून सुद्धा आपल्यामध्ये काय करत नाही, वीर्य करत नाही, उत्साह करत नाही की अरे नाही मला दान कर्म केलं पाहिजे. इच्छा होते का नाही, मला भंतेला बोलवलं पाहिजे, मला भंतेला भोजनदान दिलं पाहिजे, पाणीदान केलं पाहिजे, चिवरदान दिलं पाहिजे, अर्थदान दिलं पाहिजे, अशी इच्छा होते का. हेच नाही, किती लोक पैसेवाले लोक सुद्धा अशी चेतना त्याच्यामध्ये उत्पन्न होत नाही, आणि चेतना न उत्पन्न झाल्यामुळे त्याचा लाभही त्याला प्राप्त होत नाही. तर म्हणून बघा, तर त्यांनी काय केलं, तर त्याला लाभ झाला की नाही, त्या मुलीला लाभ झाला. त्याच्यानंतर बघा, मल्लिकाची गोष्ट घ्या. मल्लिकाची माहीत आहे ना, जेव्हा मल्लिका जेव्हा जात होती आपल्या मैत्रिणीला घेऊन कुठं डबा पार्टी करण्यासाठी, तर गेली, तर त्याच दिवशी बुद्धाने पाहिलं, अरे आज जर मला मल्लिकाने जेवण दिलं तर मल्लिका आजच कोणाची राणी होणार आहे, राजा प्रसेनजिताची आजच पती होणार आहे. तर त्यासाठी काय केलं पाहिजे, मला गेलं पाहिजे. आणि ही कुठं चालली, डबा पार्टी करायला मैत्रीला घेऊन. बघा दिसायला काय होती, काळी सावळी ती. आता एखादा नोकरीवाला माणूस आहे, काळ्या मुलीसोबत लग्न करेल का होते, करेल का, शक्यतोवर 100% करणारच नाही. ते म्हणजे मला नोकरी आणि मला कशाची गोष्ट आहे. पण मल्लिका कशी आहे, काळी सावळी आहे, गोरी वगैरे काही नाही, पण श्रद्धा. म्हणून ती चालली होती ना, तर बुद्धसुद्धा त्या नगरामध्ये तिला टार्गेट करून, तिला पाहून बुद्ध तिच्या रस्त्यामध्ये भिक्षा पात्र चालले. तिने पाहिलं, तिला पाहिलं, तिला वाटलं मी कुठे चाललो, मी डबा पार्टी करायलो, आणि बुद्ध कुठे चालले, भिक्षेला चालले नाही. मग तिला असं की महत्त्व कशाचं आहे, डबा पार्टी करण्याचं महत्त्व जास्त आहे काय, आज हे डबा पार्टी बुद्धाला देणं महत्त्वाचं आहे. तिने विचार केला की नाही, आज डबा पार्टी कॅन्सल, महत्त्व कशाचं आहे, बुद्धाकडे. तिने जे 4 लाडू नेले होते, गेली मैत्रीने सांगितलं की आपण दुसऱ्याशी डबा पार्टी करू. अरे म्हणे तूच आम्हाला प्रवृत्त केलं आहे की नाही डबा पार्टी करू, आता तूच म्हणतो की कॅन्सल. तर ती नाही म्हणे आज माझं काही मूड नाही, माझा मूड कोणाकडे आज, बुद्धाकडं. माझे जे लाडू होते, माझी इच्छा आहे की लाडू मी कोणाला देईल, बुद्धाला देईल. लगेच गेली, ते लाडू तिने बुद्धाच्या पात्रात टाकले, वंदन केले, इतकी प्रसन्न झाली, वापस चालली. तर राजा युद्ध हारून आला होता. युद्ध हारला की नाही राजा, आता हारून चालला होता पॅरिस, आणि ही चालली घरी. त्या राजाने तिला एका झलकमध्ये पाहिलं, एका नजरेमध्ये. तर राजा आता हारून युद्ध चाललं, बघा किती नार होते की अरे माझे इतके सैनिक मेले बाबा, हे की नाही, लोक किती हसते की नाही, म्हणजे किती लोक मरण पावले, आपण युद्ध हारलो, किती नर्वस होऊन जाईल. राजाने तिला पाहिलं ना, तर प्रसन्नता झाला राजा. ते सेनापती म्हणते महाराज ते हसू नका, लोक म्हणतील की बघा आमचे पोरं मेले, पती मेला, आणि हे राजा हसायला लोक म्हणते की नाही, हसू वगैरे काही नका. तो आल्यानंतर त्यांना असं वाटलं की मला हिच्या मांडीवर काही वेळ आराम केला पाहिजे, असं कोणा चित्तात झालं. तिच्या जे पुण्य 4 लाडूच्या पळ्याने काय राजाला एकदम आकर्षित करून घेतलं. असं गेली, उठवलं, तिला सांगलं की मडी बाळा तुझ्या मांडीवर तुला मला आराम करायचा आहे. तिला वाटतं बा एवढा मोठा राजा आहे ना आपल्या मांडीवर, ठीक आहे म्हणे.
झाडाखाली बसली, राजाच्या मांडीवर तिने मुंडकं ठेवलं. तिला वाटतं एवढा मोठा राजा आपल्या मांडीवर झोपते आहे की नाही, आजू काय भाग्य पाहिजे आहे की नाही. म्हणून राजाच्या डोक्यावरून एक तिने हात फिरवला आणि राजाने ठीक आहे मी जातो आता. गेल्यानंतर लगेच सेनापतीला पाठवलं की पोरगी कुणाची वय, काय आहे, कशी आहे, मला पूर्ण अर्ध्या घंट्यामध्ये पूर्ण बायोडाटा पाहिजे. तिने सांगलं की ब्राह्मणाची आहे, अशा प्रकारचा बाप वगैरे आहे. ठीक आहे म्हणाल. लगेच राजाने तिच्या घरी हात मागण्यासाठी आला आणि सांगलं की महाराज मला तुमची मुलगीची, ब्राह्मण मला तुझी मुलगी पाहिजे. तर बघा बुद्ध काळात जे काही ब्राह्मण लोक होते तर त्या ब्राह्मण लोक आपल्या मुलांना आणि आपल्या मुलाला लहानपणापासून धम्म शिकवायचे. लहानपणापासून तो ब्राह्मण श्रीमंत असो काही गरीब असो. पण काही ब्राह्मण असे होते की कंटिन्यू बुद्धाचे वैरीच होते. अर्ध्याच्या वर म्हणजे 15% ब्राह्मण बुद्धाचे वैरी होते आणि 75% बुद्धाचे काय होते, श्रावक होते. लय वैरी होते. काही ठिकाणी तर बुद्धाला गावात यासाठी विहिरी बुजायचे लोक. येऊ देत नाही, असं वाटायचं की हे जर आले तर हे सर्व लोकांना बुद्धच करते. म्हणून बुद्धाला काही गावामध्ये एंट्रीसुद्धा नव्हती, तरी बुद्ध जायचेच. तर गेल्यानंतर बघा त्या राजाने काय तिचा हात मागला आणि लग्न करून गेला. बघा काळी सावळी तिने कशाच्या बलावर, तिनं जर ते लाडू दिले नसते तर राजाची राणी बनली असती का ती, नाही. म्हणून आपण जर आपल्या मुलीला शिकवलं, धम्म शिकवला तर पुढे चालून तिला किती मोठा लाभ आहे की नाही. लाभ आहे पण आपण ते लाभ करून घेतो का, नाही घेत. म्हणून आपणही आपल्या जीवनामध्ये ह्या गोष्टी काय केल्या पाहिजे. म्हणून बुद्ध म्हणतात ते दान असे, आपण काय करतो बघा, आपण आपल्या मनामध्ये किती इच्छा असतात, अरे मला हे मिळालं पाहिजे, मला ते मिळालं पाहिजे, पण इच्छा पूर्ण होतात का. बुद्ध म्हणतात जर तुम्हाला तुमच्या इच्छा पूर्ण करायचं, फक्त एकच व्यक्ती तुमची इच्छा पूर्ण करू शकते, म्हणजे दान. जे तुम्ही दान करता हे दानच आहे की तुमच्या सर्वच इच्छा आणि आकांक्षा पूर्ण करू शकते. म्हणून आपण दान देताना बघा किती प्रसन्न चित्ताने दान दिलं पाहिजे. तर दुसरा एक प्रसंग आहे. एक व्यक्ती होता, गरीब व्यक्ती होता. तर त्या काळामध्ये म्हणजे या बुद्धाच्या काळाच्या आधीच्या बुद्धाचे, तर ब्राह्मण लोकांनी ठरवलं की बुद्धाला काय करायचं, भोजन दान द्यायचं. श्रीमंत होते. तर त्या ब्राह्मण लोकांनी विचार केला की आपण 40 करोडच्या संपत्तीच्या खालच्या व्यक्तीला आपल्या दानामध्ये सहभाग द्यायचा नाही. त्याची संपत्ती की आपल्यामध्ये सहभाग असेल तर किती लोकांचा असेल, की ज्याची संपत्ती 40 करोडच्या वर असेल. मग त्या लोकांनी विचार केला की आपण विशेष पदार्थ कोणता बनवायचा की ते बुद्धाने आता खाल्ला नाही पाहिजे. मग एका ब्राह्मणाने सांगितलं, भात आहे की नाही, त्या भातामध्ये आपण मवळाचा काय करू, मध मिक्स करून बुद्धाला देऊ, आहे की नाही, वेगळं काहीतरी. त्या सर्वांनी एकमत झालं आणि लागले ना ते मध पाहायसाठी. जेवायची वेळ हवेपर्यंत काय सापला नाही. आता एक गरीब होता, आता गरीब परिवारामध्ये काही खायला नाही, आहे की नाही, चिडचिडपणा आहे की नाही, काय की नाही. म्हणून ते काय केले, गेला तो शेतात फिरायसाठी. तर वापस येताना काय केलं, त्याला तो मध दिसला. त्याला वाटलं चला खाली हातात चालू नेलं तर आपले पोरं पिरं खातील, म्हणून तो घेतलं निघाला. आता त्या ब्राह्मणाला मध मिळाला का, तर त्याने मग सांगला की अरे मग त्या समोरून चालला होता ना, त्याचं अरे याच्याकडे आहे म्हणे. तर त्याने सांगलं बघ याला पहिलेच काय करू, जास्त पैसे देऊ की नाही, आणि जर नाही दिले तर काय म्हणणार, मग विकणार नाही म्हणे की नाही, म्हणून काय करू, याला पहिले जास्तच पैसे देऊ आपण, असं ठरवलं आणि पटकन आपण ते घेऊ. मग त्याने सांगलं केवढ्यात द्यायला हे. त्याला वाटलं मला काय विकायचं नाही, मला कुठं न्यायचं आहे, घरी न्यायचं आहे. मग त्याला वाटलं अरे याला विकायचं नाही, मग काय करायचं, भाव वाढवायचा की नाही. मग त्याला सांगलं बरं ठीक आहे म्हणे. मग त्याने विचारलं बरं ठीक आहे मला द्यायचं नाही, पण तुम्ही कितीमध्ये मागता, मला परवडलं तर देईल मी. तर ते म्हणे ठरवलं एक सोन्याची नाणी. सांगा म्हणे किती देता. म्हणे या मधाची आम्ही 1 सोन्याची नाणी देऊ. याने एका मनामध्ये विचार केला अरे एका सोन्यामध्ये एवढे 1000 येतील की, आहे की नाही, 1000 मध येतील एका सोन्याच्या नाणीमध्ये, याची किंमतच काय आहे. पण हे 1 सोन्याची नाही देता. आता आपण काय केलं पाहिजे, रोखलं पाहिजे की नाही, की बघू नाही म्हटलं तर अजून किती वाढवल. म्हणून म्हणे काय ते काय मी देईना बाबा. मग त्याला बरं ठीक आहे मी 10 घे. ते म्हणे नाही. 50 घे, नाही. 100 घे, नाही.
500 घे नाही, 1000 घे नाही, 1,00,000 घे. त्याने विचार केला, अरे या मोळाची किंमतच नाही आहे आणि हे इतकं 1,00,000 सोन्याच्या नाण्यात जमतात, काहीतरी कारण आहे. एरी कारणाने घेते का कोणी नाही. मग त्यांनी सांगितलं बरं ठीक आहे, बरं तुम्ही त्यांनी सांगितलं बरं ठीक आहे मला सांगा म्हणे की तुम्ही याचं घेऊन काय करणार आहात. तर त्यांनी सांगितलं की आमच्याकडं बुद्ध जेवायला येणार आहेत आणि आम्ही विचार केला की हे मध आणि भात करून मिक्स करून बुद्धाला द्यायचं आहे. मग त्याने विचार केला ही किती संपत्ती आहे यांच्याकडं, गरीब आहेत का हे, इतकी संपत्ती असून हे लोक बुद्धाला देण्यासाठी 1,00,000 सोन्याच्या नाण्या द्याले. याच्या घरी मी जर किती जरी काम केलं हे मला देतात का इतकं नाही. पण हा तर संन्यासी माणूस आहे, या संन्यासी माणसाला देण्यासाठी 1,00,000 मोजाईल. हे किती आपल्या नगरामध्ये किती लोक भिकारी आहेत याला तर विचारतही नाहीत, पण हा संन्यासी याला 1,00,000चा विचार राहिले. त्याला वाटलं याच्या मागे पाठीमागं लय मोठं कारण आहे. मग म्हणे बरं ठीक आहे, तुम्ही इतका खर्च करून बुद्धाला दिले, याच्या तुम्हाला लाभ काय आहे, हे जे तुम्ही द्याले याचा लाभ काय आहे. असं त्यानं सांगलं की बघ आम्ही हे जे आमची जी प्रॉपर्टी आहे हे प्रॉपर्टी मेल्यानंतर इथेच राहणार आहे, समोर येणार नाही. म्हणून आम्ही हे जे दान करतो ना तर पुढची प्रॉपर्टी तयार करतो आम्ही, म्हणजे इथून मेल्यानंतर आम्ही भिकारी होणार नाही. आम्ही हे प्रॉपर्टी आम्ही सोबत घेत नाही, पण आम्ही हे दान करत आहोत, हे दान आम्ही मरल्यानंतर सोबत घेऊन जाणार आहोत. मग त्याने सांगितलं बघ कसं होते, दान दिल्यानंतर माणूस मरण पावल्यानंतर भिकारी होत नाही, श्रीमंत होतो. म्हणून आम्ही इतका खर्च पुढच्यासाठी करत आहोत, पुढच्या जन्मासाठी इतका आम्ही खर्च करत आहोत. मग त्याने विचार केला अरे मी आताच किती गरीब आहो, मला खायलाच नाही घरी, हे लोक इतकी संपत्ती आणून पुढच्या जन्माचा विचार केले आणि मी तर खायला माझ्या घरी मी जर आता जर मरण पावलो तर आता जसा भिकारी आहो तसंच पुढेही भिकारी होईल. मग इतकं पैसे असून हे आत्ताच पुण्य करतात तर मी काऊन करू नये. ठीक आहे म्हणाला. मग म्हणाला बघा मला काय तुम्हाला 1,00,000 सोन्याचे दाणे घ्यायचे नाही, पण या दानामध्ये मलाही सहभागी करा तुम्ही, तर मी हे देतो, अन्यथा द्यालो का नाही. तो म्हणाले की बघ आम्ही गरिबाला एंट्री नाही आमच्यामध्ये आहे की नाही, आणि म्हणून आम्ही तुला काय देत नाही. मग त्या सांगितलं मला एंट्री नाही का, मी देतच नाही. मग इकडं वेळ झाली जेवायची. मग काय बरं म्हणले अरे बाबा म्हणजे जाऊ दे घेऊ दे की नाही, पण काय वेळ चालला की नाही, वेळ गेला तर मग संपला विषय. मग गेल्यानंतर मिश्रून भात दिला बुद्धाला. भात दिल्यानंतर काय केलं त्यांनी त्यांच्या जीवनाचे पूर्ण येले पाहिले होते. गरीब माणसं बघा आहे की नाही, काम नाही, भाकर नाही, शिळे कुटके वेळेवर भेटत नाहीत. श्रीमंत या घरामध्ये दिवसभर काम केल्यानंतर कधी थोडंफार भेटते की नाही. म्हणून त्यांनी आपल्या पूर्ण जन्मापासून तर आतापर्यंत पूर्ण मागचं पाहिलं त्यांनी माझी परिस्थिती कशी आहे. म्हणून तो गेला आणि बुद्धाच्या चरणावर वंदन केलं आणि म्हणाला भंते भगवान या लोकांनी मला 1,00,000 सोन्याच्या नाण्या द्यायचं ठरवलं होतं, पण भंते भगवान मी त्या नाण्याचे घेतल्या का नाही, तर हे याच्यातमध्ये माझंही पुण्य आहे. तर भंते भगवान मला असाच आशीर्वाद द्या की आत्तापासूनच मी माझी गरिबी आत्तापासूनच नष्ट व्हावी, यानंतर मी कधीच गरीब होऊ नये. काय कोणत्याही जन्मामध्ये यानंतर मी गरीब झालो नाही पाहिजे आणि माझी गरिबी आत्तापासून नष्ट व्हावी. गरिबी मला कधी आणि कोणत्याही व्यक्तीने मला 2 घास शिळे जरी दिले ते कुटके पंचपक्वान बनावे. एखाद्या घरी आपण मागायला जातो की नाही, तर त्यांनी जरी मला जर शिळे कुटके जरी दिले तर ते शिळे कुटके त्या शिळे कुटक्यावर माझी नजर जेव्हा पडेल तर लगेच पंचपक्वान व्हावे. कोणी 1 घास जरी दिला माझ्या पात्रात तर माझं पात्र भरावं. किती लोकांनी हजारो लोकांनी जरी जेवलं तरी माझ्या पात्रातलं कधीच कमी न व्हावं असा मला आशीर्वाद द्या. बघा किती वीर्य लागते यासाठी, किती उत्साह लागते. लगेच आशीर्वाद. तर त्या लोकांनी समजलं की अरे हे आपल्या दानामध्ये सामील झाला की नाही. मग त्या लोकांनी की नाही त्याला संपत्ती दिली, त्या दिवशी तो श्रीमंत बनला. एरी दिली असते की संपत्ती त्यांनी, त्यांना वाटतं की आपल्या दानामध्ये सहभागी झाला की नाही, कठोर पुण्य केल्याने बी मग हा गरीब झाला पाहिजे का. बघा लगेच त्या दान दिला, बुद्धांनी आशीर्वाद दिला, लगेच या लोकांमध्ये चेतना झाली आणि त्या सर्वांनी काय केलं त्यांना थोडं थोडं धन दिलं.
तोही सुद्धा 40 करोडची संपत्तीशाली झाला. इतकं मरेपर्यंत त्यांनी दान पुण्य कर्म केलं. या जन्मात जेव्हा उत्पन्न झाला तर शिवली भंते नावाने उत्पन्न झाला. समजलं तुम्हाला? शिवली झाल्यानंतर ते ज्या ज्या नगरात भिक्षेला जायचा तर त्याच्या थोडंसं जरी पात्रात टाकलं तर ते पात्र भरायचं. पंचपक्वान जेवण व्हायचं आणि हजारो भिक्षू जरी जेवले तर त्या पात्रातलं संपायचं नाही. तर बघा बुद्ध म्हणतात तो शिवली या जन्मात बघा किती श्रीमंत घरी उत्पन्न झाला. आणि हा शिवली जन्मल्याबरोबर हा बोलला. सारीपुत्र भंतेला सारीपुत्र म्हणाले की शिवली कसा आहे संसारात सुख कसं आहे. शिवली भंते पोटामध्ये 7 वर्ष 7 महिने 7 दिवस गर्भात राहिला आणि एवढे दिवसानंतर निघाल्यानंतर जेव्हा जन्मला तर त्या दिवशी जेवण होतं. तर बुद्ध तो सारीपुत्राच्या मांडीवर आला आणि आल्यानंतर सारीपुत्र शिवलीला म्हणतो शिवली सुखदुःख कसं आहे, बरं आहे का संसार. तो म्हणाला भंते काय सांगायला मी इतके दिवस 7 वर्ष 7 महिने 7 दिवस गर्भातून कुठं सुख आहे. असं म्हणल्यानंतर त्याची बुद्ध म्हणतात तिच्या आईला त्याच्या सुपिया कसा आहे पोरगा आशे किती पाहिजे. ते म्हणाले भंते आशे मला 7 जरी मिळाले ना तरी कमीच आहेत बोलणारे. असं म्हणतात लगेच बुद्ध म्हणतात की सुपिया दुःख विसरलं का. असं म्हणल्यानंतर लगेच बुद्ध म्हणतात बुद्धाला म्हणे भंते हाही पाहिजे नाही मला. लगेच बघा एका क्षणामध्ये त्याग करतो. बघा कशामुळे श्रोतापन्न होती. किती दुःख किती सहन केलं असेल तिने. 7 वर्ष 7 महिने 7 दिवस किती दुःख सहन केलं असेल. तर ती बुद्धाचे सदैव गुण स्मरण करून हे करायचे म्हणून तिने तेवढं दुःख सहन केलं. तर बघा तो मिळाल्यानंतर काय 7 बुद्धाला सारीपुत्र भंतेला तो बोलला आणि काही दिवसानंतर 7 वर्षानंतर तो भिक्षू बनला, अरहंत बनला. तर म्हणून दानाचं इतकं महत्त्व आहे आणि हे महत्त्व असून आपण काय करतो दान देण्यासाठी कंजूसीपणा करतो. भंतीजी आले काय करतो आपण कंजूसीपणा करतो. आपण आपल्या म्हणत नाही की अरे बाबा संधी आहे माहीत नाही की मृत्यू. म्हणून बुद्ध म्हणतात की मृत्यूरास कधी तुम्हाला घेऊन जाईल काय सांगता येत नाही. म्हणून बुद्ध म्हणतात एक उत्साह होण्यासाठी. जसं बुद्ध म्हणतात एखाद्या डोक्याला जर आग लागली तर तो म्हणेल का की नाही मला थोडंसं पिक्चर पाहू दे, म्हणेल का मला झोपू दे, म्हणेल का कोणी. काय कारण सांगेल का नाही. त्याला माहीत आहे मी जर डोक्याची आग विझवण्यात काय होईल एकदम मरणांतिक वाचलो मरून जाईल, जर नाही मिळत तर मरणांतिक वेदना होतील. एखाद्या व्यक्तीने जाळून जर घेतलं त्यांना विचारा कसं असते ते. जाळून घेताना किती उत्साह आहे ते. मी मरतो म्हणते काळी लावली की बघा मग वाचवा म्हणते आणि तिला पुन्हा म्हणायचं कसं वाटलं म्हणायचं. आयुष्यामध्ये कधी जळून घे ना ते. तशीच गोष्ट म्हणतात बुद्ध की सर्व कामधंदे सोडून आपण आपल्या डोक्याची आग विझवतो. तर बुद्ध म्हणतात जेवढ्या वेगामध्ये आपल्या डोक्याची आपण आग विझवतो तेवढ्याच वेगामध्ये आपल्यामध्ये बुद्धाविषयी श्रद्धा वाढवली पाहिजे, धम्माविषयी श्रद्धा वाढवली, संघाविषयी श्रद्धा वाढवली पाहिजे. या 3 गोष्टीमध्ये आपण युक्त असलं पाहिजे. कारण का बुद्ध म्हणतात मृत्यूरास तुम्हाला कधी घेऊन जाईल काही सांगता येणार. एक बुद्ध म्हणतात जर तुमचा मृत्यूरास तुमच्या जवळ आला आणि तुम्ही त्या मृत्यूजाराला म्हणले माझ्यासाठी 1 मिनिट थांब मी सर्व घर दान करतो, तुम्हाला 1 सेकंदसुद्धा देणार नाही. म्हणून बुद्ध म्हणतात जेवढ्या वेगामध्ये जशी तुम्ही तुमच्या डोक्याची आग विझवता तेवढ्या वेगामध्ये तुम्ही भंतीविषयी श्रद्धा निर्माण करा. भंती दिसला तर तुमच्यामध्ये त्याग करण्याची चेतना वाढवा तुम्ही. अरे मला दान दिलं पाहिजे, मला भंतीला वंदन केलं पाहिजे आहे की नाही, मला भंतीची सेवा केली पाहिजे, मला भंतीचा उपदेश ऐकायला भेटला पाहिजे. अशा जशा प्रकारे डोक्याची आग विझतो तशा प्रकारे तुमच्या मनामध्ये तुम्ही चेतना करा. आणि अशा जर आपण जर कृत्य जर केलं तर आपलाही फायदा होतो, आपल्या परिवाराचाही फायदा होतो. आणि अशा गोष्टी केल्यानंतर आपणही आरक्षित होतो. म्हणजे आपण कधीही जरी मरेल म्हणून बुद्ध म्हणतात यंकिंची बुद्धं शरणं गतासे न ते गमिसंती अपायं पहाय मानुसं देहं देवकाया परिपुरंती. जे लोक बुद्ध धम्म संघाला मानतात त्यानुसार चालतात तर असे लोक मरण पावल्यानंतर ना प्रेतमध्ये जात नाहीत, पशुमध्ये जात नाहीत, ना नरकात जात नाहीत. मरण पावल्यानंतर मनुष्याचा देह त्यागल्याबरोबर देवकाया परिपुरंती लगेच देवताचं शरीर धारण करतात. मनुष्याचा देह त्यागला ना तर लगेच देवताचं शरीर ते धारण करतात. म्हणून कोणते लोक की जे लोक फक्त बुद्धांना मानतात, धम्माला मानतात आणि भिक्खू संघाला मानतात, ह्या 3 गोष्टी जो व्यक्ती मानतात असेच लोक कधीही मरण पावो तर ते मरण पावल्यानंतर कुठे जातात दुर्गतीला कधीच जात नाही. मरण पावल्यानंतर सुगतीला देवतांची काया धारण करतात म्हणजे देवता बनतात.
म्हणून आपल्याकडे ती संधी आहे, त्या संधीचा आपण फायदा घेतला पाहिजे. आज आयुष्यमती सुमन बंकटराव पालमकर यांच्या परिवाराने आज परित्राण पाठ करून उपदेशाचा जो कार्यक्रम आयोजित केला होता आणि या परिवारांच्या हितासुखा मंगलाकरिता या परिवाराने आपल्या राहत्या घरी भिक्षूला आमंत्रण देऊन त्यांना भोजनदान दानकर्म करून परित्राण छोटासा पाठ करून धम्मदेशना सर्वांनी श्रवण केले आहे. म्हणून या सर्वांचं मंगल आणि मंगल. ओके.